हेलो पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप
तुटला आयुष्याचा दोरा दोरा
आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा येर अवघा पसारा टाकोनी पळती रांडापुरी अंती होती पाट मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामान हे अंती टाकोनी पळती रांडापुरी अंती होती पाट मोरे चोखा म्हणे फजती खोर चोखा म्हणे फजती खोर माझे माझे म्हणती घर टाकोनी पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजा जी चतुर्णाची आत्मजा वाकसिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन तया माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठला सेवक
माझी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. प्रस्तुत. तुटला आयुष्याचा दोरा, येर आहुगा पसारा, टाकोनी पळती रांडापुरे, अंती होती पाट मोरे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी अथवा कीर्तन रूपी पुष्प सेवेसाठी निवडलेला अभंग या अष्टादश साधू संत अवतरले कशासाठी? जडजीवांचा उद्धार करण्यासाठी. आणि त्या अष्टादश संतांपैकी पंढरीचे पांडुरंग परमात्म्या सर्वात प्रिय असलेले असे संत, ज्यांचा निवास पंढरपूर जवळून थोड्याच अंतरावरती मंगळवेढा या ठिकाणी असलेले आपले सर्वांचे परिचित असणारे संत चोखोबाराय यांनी माणसाची दशा आयुष्य संपल्यानंतर अथवा मेल्यानंतर कशी होते याचा सरळ अर्थ तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल इतका सरळ आणि सोपा अर्थ या अभंगातून सांगितलेला आहे. विठ्ठला. संत चोखोबाराय या अभंगातून सांगतात की मनुष्याचा जन्म संपल्यानंतर अथवा त्याची आणि परमात्म्याची जी नाळ जोडलेली असते, जी दोरी जोडलेली असते, ती दोरी तुटल्यानंतर मनुष्याचा जन्म कसा प्रकारे पुढे जातो. तुटला आयुष्याचा दोरा, आणि आयुष्याचा तो दोरा तुटल्यानंतर येर आऊगा पसारा, ज्याला आपण तुम्ही आम्ही माझा समजतो, ज्याच्यावरती आपण मोह माया करतो, तो सर्वच्या सर्व पसारा आहे आणि तो इथेच राहतो. त्यानंतर मनुष्याची जी दशा होते ती दशा बघायला तो राहत नाही, कारण त्यांनी आयुष्यभर ज्यांच्यावरती प्रेम केलं ते मुलं आणि बाळ ते त्याला टाकून देतात. टाकोनी पळती रांडापुरे, अंती होती पाट मोरे. एवढंच नव्हे तर ते तुमच्यासाठी जुळलेले असतात किंवा तुमच्याशी जोडलेले असतात. ते कशासाठी? अवघे सुखाचे सांगाती. आणि अवघे सुखाचे सांगाती ज्या वेळेस तुमचं मरण येतं ना, त्यावेळेस तुमच्या कोणीही कामा पडत नाही. त्यावेळेस म्हणतात ना, सोडविना तेव्हा मायबाप. आपल्यावरती सर्वात जास्त प्रेम करणारे आपले मायबाप असतात आणि ते सुद्धा आपल्याला त्यावेळेस सोडवत नाही. अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही अंती, चोखा म्हणे फजिती घोर, माझे माझे म्हणते. आयुष्यभर तुम्ही त्या घराला माझं माझं म्हटले ना, त्यावेळेस तुमची जी फजिती होते, त्यावेळेस तुमचं घरही तुमचं राहत नाही. घर सुद्धा म्हणतं माझं माझं घर आहे, तुझं इथं काहीच नाही. असा साधा सरळ सोपा सर्वांना समजेल असा अभंग चोखोबाराय यांनी एकदम मनुष्याला शिवी देता येत नाही म्हणून अशा अभंगावरती सूक्ष्म चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की आपण तुम्ही आम्ही आप्त गणगोत या ठिकाणी जमलेलो आहे. किन निमित्त कारण आहे की आज आपल्याला आपले कैलासवासीय रामचंद्र सुखदेव खाटेघरे बाबा आपल्यातूनच जाऊन या इहलोकीचा प्रवास संपूर्ण परलोकात जाऊन 12 दिवस पूर्ण झालेले आहे आणि आज त्यांची उत्तर कार्याची रात्र म्हणून आपण हा नामयज्ञ किंवा नामस्मरणाचा किंवा नाम संकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. की निमित्त कारण असं आहे की बाबांचा पुढचा प्रवास म्हणजे इहलोकीतून परलोकाचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना त्यांच्या जीवनामधील पुण्य तसेच आपण त्यांच्यासाठी हे केलेले पुण्याचे कार्यक्रम यामधून त्यांना पुण्याची प्राप्ती व्हावी आणि यामधून त्यांचा पुढील प्रवास सुखाचा व्हावा यासाठी हा नाम संकीर्तन सोहळा. विठ्ठला. हा कार्यक्रम आयोजित करणारे तुम्ही आम्ही सर्वजण गुरुबंधू मंडळी, त्याचबरोबर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे प्रेममूर्ती गणेश महाराज, त्याचबरोबर दिलीप नाना सर असतील, तुकाराम महाराज असतील, किशोर बाबा असतील, तुम्ही सर्व मंडळी अत्यंत प्रेमाने इथे मला बोलवतात, आमंत्रित करतात आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घेतात, मी करत नाही, तुम्ही करवून घेतात. याचं जे काही श्रेय असेल, याचं जे काही पुण्य असेल ते माझं नसून या सर्व मंडळीचं आहे आणि यांच्याच प्रेमातून असाच हा कार्यक्रम सुखाचा हो, त्याचबरोबर त्यांचं पुण्य मला आणि माझ्या या कीर्तन रूपी सेवेतून निर्माण होणारं पुण्य बाबांना लागू आणि बाबांचा पुढील प्रवास सुखाचा हो अशी इच्छा व्यक्त करून अभंगाला किंवा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक माझी कळकळीची मनापासून एक विनंती करेन. विनंती अशी आहे की आई बाबा दादा गुरुबंधू सर्व मंडळी, तुम्हाला माझी एक कळकळीची अशी विनंती आहे की आम्ही इतक्या लांबून या ठिकाणी येतो तुमच्या प्रेमासाठी आणि तुम्ही मला बोलवतात माझ्या प्रेमासाठी. आमचं आणि तुमचं एकमेकावरती असलेलं प्रेम हे दिसून यावं यासाठी मी तुम्हाला विनंती करणार आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हणता दिसून यावं, आमचं प्रेम काय दिसत नाही का? नक्कीच दिसतं, पण कीर्तनामध्ये दिसलं पाहिजे. कसं बघा,
बाबांची कला किती सुंदर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. इथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रम होईल ना तिथं त्यांचं गुणगान घातल्याशिवाय गाल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय कोणी राहत नाही. त्याचबरोबर हरिभक्ती पारायण आपले सचिन बाबा, त्याचबरोबर तुकाराम बाबा आहे, शरद बाबा आहे, कृष्ण महाराज आहे, ही सर्व गुणवान मंडळ या ठिकाणी उभी आहे. आणि यांची जी काही चाल होते किंवा यांच्या मुखातून जी अमृतवाणी तुमच्या आमच्या कानावरती पडते ही तुम्हाला नक्कीच आवडते ना? आवडते का? मग आवडल्यानंतर तुम्ही टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना द्यावा, म्हणजे त्यांचाही कॉन्फिडन्स वाढेल आणि माझाही वाढेल, अशी माझी कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे. जर आवडली तरच वाजवा, जर वाजवलं नाही तुम्ही समजाल आवडत नाही. विठ्ठला कीर्तनातील नियम मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हीच मला शिकवले आहे, त्यामुळे मी ते सांगून तुमचा वेळ घेणार नाही. कसं बसायचं, अभंगाच्या वेळेस भजनाच्या वेळेस टाळी वाजवायची समोर आणि सर्वांनी एकाग्र चित्ताने एकत्रित होऊन माझ्याकडे बघायचं. म्हणजे मी काही इतकं सुंदर नाहीये, तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या मुलाकडे बघितल्यानंतर त्यालाही तुमच्या नजरेमध्ये बघून एकदम जी काही परमात्म्याने माझ्यापर्यंत किंवा माझ्या अभ्यासातून माझ्या ज्ञानातून जी गोष्ट निर्माण झाली आहे ती तुम्हाला तितक्याच खऱ्या रूपाने किंवा कॉन्फिडेंटली सांगते सर आहेच, तेवढी मला तुम्हाला सांगता येईल असा माझा एक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश. तुम्ही माझ्याकडे बघा आणि तुमच्या असे चेहरेत ना एकदम सुंदर उत्स्फूर्त असे एकदम ऐकण्यासाठी तळमळीने बसलेले तसेच शेवटपर्यंत ठेवा. ते कमी पडले कमी पडून कीर्तन संपून टाकेल. कार्यक्रम निमित्त आहे की बाबांचा पुढील प्रवास सुखाचा व्हावा, त्यासाठी नामदान, अन्नदान, कर्मदान, वस्त्रदान अशा प्रकारचे अनेक प्रकारचे दान करून त्यांचा पुढील प्रवास सुखाचा करायचा असतो. बाबांचं वय काय होतं? बाबांचं वय 65. म्हणजे आता बघा, यातून मला तुम्हाला एक संदेश आहे की मनुष्याचा जन्म किंवा मनुष्याचा जन्म झाल्यापासून मरेपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास 100 वर्षाचा राहिलेला नाही. हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं. कारण त्याला कारण असं आहे की तुमच्या आमच्या जीवनामध्ये विज्ञानाने अध्यात्म कमी झालं आणि विज्ञान वाढलं. लक्षात द्या, अध्यात्म कमी झालं आणि विज्ञान वाढलं. आता कसं विज्ञान कसं वाढलं? आपण कमी वेळेमध्ये जास्त प्रकारे धनही मिळवायला बघतो, अन्नही मिळवायला बघतो आणि मानही मिळवायला बघतो. मग त्यासाठी आपण मदत घेतो कशाची? विज्ञानाची. मग विज्ञानाची मदत कशी घेतो? बघा, तुम्हाला आणि मला अन्न लागतं, मुबलक अन्न लागतं आणि मुबलक अन्न मिळण्यासाठी आपण काय करतो? धडपड करतो. तुम्ही आम्ही सर्वजण शेतकरी आहे आणि त्या धडपडीमध्ये तुम्ही आम्ही काय करतो माहितीये का? आपण शेतीमधून जो काही माल पिकवतो, आपल्याला 3 वस्तू सर्वात महत्वाच्या, अन्न, वस्त्र, निवारा. अन्न आणि वस्त्र, निवारा या 3 गोष्टी आपल्याला सर्वात महत्वाच्या जरी असल्या तर पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे अन्न. आणि अन्न आपण हायब्रिड पद्धतीने किंवा कृत्रिम पद्धतीने बनवून ते प्राशन करतो आणि ते प्राशन केल्यामुळे आपल्या शरीरातील ज्या बॉडी सेल्स आहे, आपल्या ज्या टिश्यू आहे, शरीरातील छोट्या छोट्या पेशी आहेत, त्या पेशींना जी काही प्रमाण पाहिजे आहे ती आपण त्या अन्नातून व्यवस्थित पद्धतीने पोहोचवत नाही, अतिरिक्त पद्धतीने पोहोचवतो आणि ती रासायनिक गुण आपल्या शरीरात जातात. त्याचबरोबर आपण ज्या वेळेस आजारी पडतो ना त्यावेळेस बघा, आपल्याला होणारे जे आजार आहेत ना, सर्दी, पडतं, खोकला, हे काय असे आजार आहेत ना, ते आयुर्वेदिकरित्या आतापर्यंत जात होते. पण आपला आयुर्वेदावरती विश्वास कमी झाला. म्हणून आम्ही काय करतो? वैद्यांचा सहारा घेतो आणि वैद्यांचा सहारा घेऊन ॲलोपॅथी यूज करतो. ॲलोपॅथी मधनं काय होतं? आपल्या शरीरामध्ये जे काही केमिकल्स सोडली जातात त्या केमिकल्समुळे आपल्या बॉडीवरती अफेक्ट होतो आणि या सर्व गोष्टी कारणीभूत. त्याचबरोबर मी तुम्हाला बोललो की विज्ञानाचं जास्त आणि अध्यात्म कमी केलं. अध्यात्म कमी करून विज्ञानाकडे जास्त वळाल्यामुळं विज्ञान सरळ सांगतंय विज्ञान हे काही कालापुरतच सीमित आहे. म्हणून तुमचं जीवन हे 100 वर्षाचं होतं ना, ते 100 वर्षाचं सोडून काहीतरी काळापुरतं सीमित झालं. म्हणजे तुम्ही आम्ही अपेक्षा सोडून द्यायची की आपण 100 वर्ष अल्पायुष्य मानव देव, अल्पायुष्य मानव देव, सतगणी देते अर्धरात काय, सतगणी देते अर्धरात उरले ते पाहेगा. भजनाचे किती वेळ उरला? काही नाही.
तुमचं आयुष्य अल्प आयुष्य आहे, त्यामधील अर्ध आयुष्य आपलं झोपेमध्ये जाताना अर्धच आयुष्य उरलंय आणि त्या अर्ध्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं, राम राम स्मरा आधी आपण राम रामाचा स्मरण करायचं, नामस्मरण करायचं. आणि हे का करायचंय, हेच म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म आपण म्हणतो ना, अध्यात्माकडनं आपण बाजूला गेलो, विज्ञानाकडे वळलो, हेच तर अध्यात्म आहे. नामस्मरण करायचंय. नामस्मरण म्हणजे काय, तुम्हाला आम्हा सर्वांना सर्वजण इथं अनुग्रहित आहात आणि तुम्ही आम्ही चिंतनाला बसल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या शरीराचा सर्वच्या सर्व त्या ठिकाणी एक भाव, एक जीव होतो. आता बघा, विज्ञानामध्ये एक गोष्ट प्रूव्ह केलेली आहे की म्हणतात काही साधू असे आहेत की 150 वर्ष ते जगतात आणि अन्नही प्राशन करत नाही. बरोबर ऐकले तुम्ही? ऐकले ना? ते कसं राहत असतील सांगा? हे मला पण प्रश्न होता, शक्यच नाही. असं कसं राहू शकतो माणूस 150 वर्ष अन्न न खाता, पाणी न पिता? हे शक्य आहे. कसं? तुम्ही आम्ही चिंतनाला जर बसत असेल तर एक दिवस असा प्रयोग आपल्या स्वतः स्वभावती करून बघा. आपण बसताना सर्व आपल्या शरीरातली ताकद आहे ना, सर्व आपल्या शरीरातली ताकद आपल्या बिंबीच्या ठिकाणी एकत्रित करा. त्यासाठी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. बघा, अणुबॉम्ब आपण ऐकला असेल. अणुबॉम्ब किती छोटा असतो? तो एकदम छोटा असतो ना. सर किती छोटा असतो? काहीतरी म्हणजे आपण बघू शकतो एकदम साधारण असतो, आणि पण तो जर अणुबॉम्ब टाकल्यानंतर किती उद्ध्वस्त करतो, किती उद्ध्वस्त करतो. तो आपण विचार करू शकत नाही. पूर्ण भारत देशही तो खतम करू शकतो. नवे आशिया खंड सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. इतकी ताकद इतक्या बॉम्ब मध्ये. मग आपला तर इतका मोठा बॉम्ब आहे, बारीक आहे, इतका मोठा बॉम्ब आहे आपला. मग तुम्ही विचार करा, त्यामध्ये जी ताकद आहे ना, ती ताकद एकत्रित करून एका ठिकाणी स्थित करणं म्हणजे नामस्मरण करणं. आता ती कशी करायची बघा. त्यासाठी काही ठिकाणी एका विदेशातील एका शास्त्रज्ञाने हा शोध लावलेला आहे. त्याचं नाव मी विसरलो असतं, तुम्हाला सांगितलं असतं. पुढे मला आठवलं तर मी सांगेलच. त्याने असा शोध लावला की आपल्या शरीरातील जी ताकद आहे ना, ती सर्वच्या सर्व ताकद आपल्या बिंबीच्या ठिकाणी एकत्रित करायची. बिंबीच्या ठिकाणी एकत्रित करायची आणि आपल्या शरीरातील जे 9 छिद्र आहेत, आठवतो तुम्ही कुठले ते, त्या सर्वांचं त्या सर्वांना जोडलेल्या काही शिरा आहेत, वेन्स आहेत. त्या सर्व वेन्स मधून आपली सर्व ताकद एका ठिकाणी आली अशी बिंबी, असं आपण एकत्रित करून बसायचं आणि त्यावरती फक्त चिंतन करायचं. आणि तिथून ती ताकद सर्व एकत्रित करून आपल्या नाकापासून ह्याच ठिकाणी घ्यायची आणि ह्या ठिकाणावरून ह्या ठिकाणी एकत्रित करायची. तुम्हाला समजणार पण नाही तुम्ही काय करताय. आणि ती अवस्था जेव्हा निर्माण होईल त्यावेळी तुमचा प्राण ज्योत ही आपल्या शरीरातून बाहेर जाईल असं तुम्हाला जाणवेल. आणि आपलं शरीर कशा प्रकारे बसतंय ना, आपण बाहेरून बघू. ड्रोन बघितला ना, ड्रोन कसं दाखवतो, आपलं घर वगैरे सगळं वरतून दाखवतो ना, त्या प्रकारे आपला देह आपल्याला दिसू लागतो. केव्हा? जेव्हा आपण ती सर्व ताकद एकत्रित करल. मग ती करेल केव्हा? जेव्हा आपण अनुभव घेऊ तेव्हा. अनुभवा वाचवणे बडबडे. आपण अनुभव जर नसेल तर अनुभवाले अंगात होया जगाले दसे, होया जगाले दसे, अनुभवाले अंगात होया जगाले दसे, होया जगाले दसे. अनुभव आले अंगात तो या जगात येत असे. हा अनुभव ज्यांनी घेतला ना, ते संत तुम्हाला आम्हाला देत असतात आणि त्यामधून आपण फक्त घेत असतो, शांत बसत असतो. आपण तो अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतो का? फक्त ऐकतो आणि ऐकतो ना, आपल्याकडे फक्त ते ज्ञानरूपी म्हणून संग्रह करून ठेवतो. जसे की लायब्ररीमध्ये पुस्तकं ठेवलेली असतात. आपल्याकडे ज्ञान नाही असं नाही, भरपूर आहे, पण ते आपण जीवनामध्ये उतरवत नाही. हा एवढाच आपला तोटा आहे. विठ्ठला. आपला मेन विषय आहे किंवा आपण ज्यावरती चिंतन करत आहे ते शरीर. आणि आता बघा, शरीरावरती बोलण्या अगोदर मी तुम्हाला मागील तुपे आईंच्या कीर्तनाच्या वेळेस सर्वांना सांगितलं होतं की माणसाचा जन्म कसा झाला, माणसाचं मरण कसं झालं, मेल्यानंतर त्याची स्थिती दुःख काय, 84 लक्ष योनीचा कोटी फेरा कशा प्रकारे आहे, आणि त्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म होतो. पुन्हा मनुष्य जन्म आल्यानंतर तो कशा प्रकारे होतो, त्याला जीवनामध्ये काय करायचंय हे पण मी तुम्हाला आतापर्यंत सर्व सांगून ठेवलेलं आहे. पण जन्माला येण्याच्या अगोदरपासून माणसावरती मरेपर्यंत काही संस्कार केले जातात. हे संस्कारही मी तुम्हाला मागील कीर्तनात सांगितले होते. किती संस्कार आहेत बाबा सांगा, तुम्ही कोणी पण सांगा. किती संस्कार सांगितले होते, आठवतं किती? बघू किती सांगा ना, सांगा. बरोबर कोण हा तुम्ही सांगितलं बरोबर. 16 संस्कार आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती केले जातात. 16 संस्कार सांगताना मी तुम्हाला फक्त नाम उल्लेख मागच्या वेळेस केला होता. ह्या वेळेसही जर आपण सांगायचं म्हणलं तर तुम्हाला मला 16 कीर्तन द्यावं लागतील. मग प्रत्येक याच्यावरती एक कीर्तन करतो ना. 16 कीर्तन केले का 16 संस्कार सांगतील. पण असो, आज मी तुम्हाला फक्त 16 संस्कार आहे ना, त्यांचं नाम उल्लेख तर केलेलेच आहे. त्यामध्ये 3 संस्कार मी तुम्हाला 10व्या वेगात जाऊन सांगेल. बघा, त्या संस्कारामधील सर्वात महत्त्वाचे 3 संस्कार मी तुम्हाला सांगून द्याला. 3 संस्कार ते आहेत. पहिला गर्भधान संस्कार. गर्भधान संस्कार म्हणजे मनुष्य
आणि स्त्री एकत्रित येऊन त्यांच्यामधून जी पुत्रप्राप्ती किंवा जी संतान प्राप्ती होते, ती संतान प्राप्ती 3 महिन्यापासून 7 महिन्यापर्यंत तिचा जो प्रवास असतो, त्या प्रवासामध्ये तिला जे ज्ञानदान केलं जातं किंवा आईच्या गर्भात असताना आई त्याला जे जे काही शिकवते, ते शिकवले ज्ञान ते ग्रहण करतं आणि ते शिकतं, याला म्हणतात गर्भधान संस्कार. त्यानंतर 2 नंबरचा संस्कार मी तुम्हाला सांगेल, मध्ये सोडून दिला, फक्त मला जे 3 सांगायचे ते 3 मुद्दे मांडून मी पुढे जाईल. 2 नंबरचा नामकरण संस्कार. मनुष्य जन्माला आल्यानंतर तो ब्रह्म असतो आणि तो ब्रह्म असलेला शरीर, त्याला ना गाव ना पत्ता ना ओळख अशी कुठल्याही प्रकारची ओळख नसलेला तो देह, त्याला आपण 10व्या दिवशी काही जण 12व्या दिवशी बारसं करून असं त्याला एक नामसंस्कार किंवा नामकरण विधी करत असतात. तो नामकरण विधी आणि तिसरा अंतविधी, असे 3 प्रकारचे विधी तुम्हाला सांगेल. राहिलेले 13 विधी. आता 13 विधी जे आहे ना, ते तुमच्या आमच्या जीवनात घडतात का हो? घडतात का? सर्वसाधारण सर्वांच्या जीवनामध्ये ते विधी घडतात का? सांगा ना. अहो पटकन बोला, मी पण पुढे चालेल, बोला पटकन. घडतात का? हा सर, असं उत्तर देत चला म्हणजे मला पण कळेल. 13 विधी जे आहे, 16 विधी आहे, 16च्या 16 विधी तुमच्या माझ्या जीवनात घडत नाही. अहो बोला नाही घडत, हा असं बोला, घडत नाही. मग आपल्या जीवनात फक्त 3 विधी घडतात. एक गर्भसंस्कार आपण केले काय आणि नाही केले काय ते घडतातच. केले काय आणि नाही केले काय. तुम्ही पुस्तक वाचले, ज्ञान जाणार आहे. तुम्ही शिव्या दिल्या, शिव्या ऐकणार आहे. तुम्ही दुसरं काय केलं, दुसरं ऐकणार आहे. तुम्ही काम केले, काम ऐकणार आहे. तुम्ही त्याला म्हटले की बाबा म्हणजे माझ्या मुलाला जन्माला आल्यानंतर हे करायचं, तेच होणार आहे. हे कधी आईच्या डोक्यामध्ये विचार येत असतात, ते त्या मुलापर्यंत पोहोचत असतात. ते असतं गर्भधान. गर्भधान संस्कार करा नका करू त्या मुलावरती होतच असतं. 2 नंबरचं नामकरण जर त्याचं नावच ठेवलं नाही तर त्याला काय नावाने ओळखतील हो? काय नावाने ओळखतील? आपले तुका बाबा आहे, त्यांना जर नावच ठेवलं नसतं तुम्ही काय म्हटले असते? दाढीवाले बाबा. पण लहानपणी तर दाढी नव्हती, मग काय म्हणणार? मुटके बाबा. मग आता तर मोठे झाले, त्यांना कोणत्या नावाने तुम्ही ओळखणार? नाव नाही ना. नाव जेव्हा ठेवलं तेव्हा तुम्ही म्हणायला लागले तुकाराम बाबा. बरोबर. नामकरण विधी करावाच लागतो, नाही केला तर पर्याय नाही, तो त्यांच्या जीवनात घडला. आणि तिसरा अंत्यविधी असा कुठल्याही जातीचा असो, अंत्यविधी होतोच. बघा काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अंत्यविधी होतात. तुम्ही युपी कडे, तिकडे उत्तर प्रदेशमध्ये इकडे जर बघितलं ना, ते काय करतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, त्याच्यामधले एक प्रकार त्यांचा, ते काय करतात, त्या देहाला एकदम सजवतात चांगल्या प्रकारे कपडे परिधान करतात, नावे ठेवतात, नाव पाण्यामध्ये नेतात, सोडून टाकतात. काही जण तिकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे विधी होत असतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती 2च प्रकारचे विधी, एक दफन आणि दहन. दफन आणि दहन. दफन कोण करतात? ते लोक करतात सर. कोणते? ते लोक दफन करत असताना आपण दहन करतो, जाळत असतो. दफन केल्यानंतर काय होते? शरीराची माती. आणि दहन केल्यानंतर मातीच होत असते. दफनही केलं आणि दहनही केलं तरी शरीराची मातीच होत असते. आता सरळ एकदा जोरात वाजा म्हणजे कळलं तरी. बळच लावलं का? बळच लावले असेल सर. आवाज येत नाही. अहो वाजवत चला. आपलेच माणसं थोडा उत्स्फूर्त भेटू द्या, मला त्यांना नाही माझ्यासाठी भेटू द्या, म्हणजे मला पण बरं वाटतं. शरीराची होय माती कोणी न येती माघारी. तुम्ही काहीही करा, एकदा का तो मनुष्य मेला त्यानंतर तो पुन्हा येईल का?
नाही येणार. मग बघा, तुमच्याकडेही दहन होतं आणि आमच्याकडेही दहन होतं. आम्ही हिंदू संस्कृतीमध्ये आपलं दहनच होतं. आणि मग दहनाच्या वेळेस बघा, मी तुम्हाला मृत्यूचा सर्व प्रसंग मागच्या वेळेस सांगितला, मी तुम्हाला विसावा सांगितला, त्याच्याबरोबर शिदोरी देते. आठवतंय बाबा? आठवतंय? शिदोरी देतात ते पण सांगितलं. आई तुम्हाला आठवत असेल बरं का? तुम्ही सांगत नाही, काय माहिती विसरले. हा, तर शिदोरी देतात. काय काय कोणत्या प्रकारे कशा प्रकारे दहन करतात, त्याचं डोकं पुढे करतात, पाय पुढे करतात, कशा प्रकारे रचतात, हे सर्व पद्धती मी तुम्हाला सांगून झालेल्या आहे. त्यातल्या निम्म्यांच्या विसरल्याच असतील, कारण वयानुसार होतं बरं. मी विसरतो तर तुम्ही काय. हा, तर ते झालं. पण त्यावेळेस मला एकच गोष्ट सांगायची राहिली. कुठली एक गोष्ट मी विसरलो, माझ्या अजूनही ती लक्षात आहे. ती म्हणजे मडकं. त्या माणसासोबत दिलं जातं ते मडकं, आणि त्या मडक्याने त्याला गोल गोल गरके मारले जाते. मग मडकं दिलं जातं. विचार करा, त्यावरती बोलणं राहिलं आणि बोलायचं कारण असं की ते मडकं जे दिलं जातं ते मडकं कसलं असतं? मातीचं. का बरं मातीचं? त्यामधून खूप मोठा संदेश आहे, पण तो आम्हाला कळत नाही. बरोबर आहे का? कळतं का? कसलं असतं म्हणले? अहो सांगा ना. आमच्याकडे सोन्याचं असतंय. नाही, आमच्या मोठा माणूस गेला का सोन्याचं असतं, गरीब गेला का मातीचं असतं, त्याच्यापेक्षा गरीब गेला का लाकडाचं असते. आहे का असं? का बरं असं नाहीये? त्यामधून इतका मोठा सुंदर संदेश आहे महाराज. सर, संदेश असा आहे की मनुष्य दफन करा, दहन करा, नदीत सोडा किंवा काहीही करा, त्या शरीराची काय होते? शरीराची होय माती. त्या शरीराची मातीच होणार आहे. आणि ती माती आम्हाला कळावा की शरीर मातीचं, याच्यामधून जर देह निघून गेला तर ते शरीराची माती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते मडकं मातीचं असतं. बघा, काहींच्या जीवनामध्ये 2 मडके येतात, पण संसारिक माणसाच्या जीवनामध्ये 14 प्रकारचे मडके सांगितले. आता तेवढे सांगायला वेळ नाही, पण तुम्हाला चालू सांगून जाईल. बघा, पहिले असं होतं की माणूस, म्हणजे आईला, या आपल्या समोर ज्या आई बसल्या त्या आईंना माहिती असेल की बाळ जन्माला आलं ना, त्याच्या शरीरावरती त्या बारीक बारीक पेशी काढून त्याच्यावरती त्या कशा टाकायचे? मडक्यात. आणि मडकं कोण करायचं? काय करायचं त्याचं? सांगा आई पटकन. मला माहित नाही, मी नवीन आहे, सांगा. अहो सांगा ना. नाणी पाशी नेऊन पुरायची. बरोबर का? खरं आहे का? नाणी म्हणजे बाथरूम पाशी नेऊन पुरायचे. खरं आहे का? मला माहित नाही, मी फक्त वाचलंय बरं का. ते पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टिकल यामध्ये खूप फरक असतो बरं का सर. माहिती नाही मला, पण म्हणून विचारतो. आई खरं आहे का? पटकन सांगा. असतं ना तशा प्रकारे असे करता करता शेवटपर्यंत. आणि काय मडकं अजून प्रकार, काय प्रकार त्याच्यामध्ये 14 प्रकार. अजून एक मडके घरोघरी वाडवाडी, माहिती का? आता नाही राहिलं, तसं पहिले होतं. पुढं पण फिरायचं मडकं घेऊन. जाऊ दे. अशा प्रकारे 14 प्रकारचे मडके असतात. शेवटचं जे मडकं असतं ते सर्वात महत्वाचं असतं. ते म्हणजे मेल्यानंतर मडकं घेऊन गरके मारून ते तिथं फोडलं जातं पायापाशी, आणि मनुष्याचा देह संपतो. असा हा जीवनाचा प्रवास असतो. विवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय. पंढरपूर जवळ असलेले मंगळवेढा गावा ठिकाणी राहणारे चोखोबाराय. आणि चोखोबारायांची महती जर सांगायला गेलं तर चोखोबाराय आपण पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याऐवजी नामदेव पायरी जवळ असलेली ज्यांची समाधी आहे ती चोखोबाराय. त्या काय सुंदर वर्णन केलेले. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मला लखमाना विठुरायाची पैरे. 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 संत चोखोबा शेजारी आहे वा 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 आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. हो, मला दाखवा ती विठुरायाची पंढरी. त्या पंढरी परमात्म्याच्या पायरी जवळ असलेली ज्यांची समाधी आहे ते चोखोबाराय. आणि चोखोबाराय माहिती तुम्हाला कोण होते? चोखोबाराय तुम्हाला म्हटलं ते चोखो मेळा बंका जातीचे टिंब टिंब त्यासी सर्वेश्वर ऐसे करी. कोणावर कृपा केली? या उंच नीच काही नेने. अहो तुम्ही उंच काय, लहान आणि मोठा कोणीही असो, लहान मोठे सर्व ह्या ठिकाणी एकच आहे. कोणी या ठिकाणी भेदाभेद अमंगळ, जो कोणी भेदाभेद करेल तो अमंगळ मानलेला आहे. या ठिकाणी कोणत्याही जातीचा जरी असला विशिष्ट तरी विष्णुमय जग वैष्णवाचा वैष्णवा
सर्वांचा धर्म. या ठिकाणी सर्व विष्णुमय आहे, सर्व एकच आहे. स्त्री वेगळी नाही, पुरुष वेगळा नाही, बालक वेगळा नाही, जात नाही, पात नाही, धर्म नाही, सर्व या ठिकाणी एकच आहे. असा हा आपला हिंदू धर्म आहे. आणि त्या धर्मातील संत चोखोबारा यांचा आता सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. चोखोबारा या अभंगातून सांगतायत तर मनुष्याचं जीवन आहे किती पद्धतीने अवघड आहे, आणि ते अवघड असताना त्यावरती आयुष्य संपल्यानंतर किती भयान पद्धतीने अवस्था होत असते असा त्यांनी सांगितलेला उल्लेख आहे. बघा तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित असेल की भगवान श्रीकृष्ण पंढरीश परमात्मा म्हणून आपण पंढरीश परमात्मा हे परमात्मा ज्यांच्याकडे शिकायला होते ते किती ज्ञानी असतील, किती ज्ञानी असतील विचार करा. कोणाकडे शिकायला होते? ज्यावेळेस द्वारकेला होते त्यावेळेस ते संदीपान ऋषींकडे शिक्षण घ्यायला जात होते. आणि संदीपान ऋषी किती मोठे असतील मग विचार करा. संदीपान ऋषींकडे आता बघा उदाहरण सांगायला जर गेलं ना, आता मी ते कीर्तन करतोय बरोबर, मी लहान बाबा एक मोठा बाबा आहे, लहान बाबा आहे पण मी मोठा आहे लोकांसाठी. कशामुळे माहितीये? कशामुळं? लोक म्हणतात सर्व ठिकाणी जाऊन हा कीर्तन करतोय. इतकी संतांची पावन भरलेली भूमी आहे, या ठिकाणी इतके कीर्तन होतात, इतके मोठे मोठे ऋषी, इतके मोठे संत साधू या ठिकाणी, आणि इतक्या प्रकार सर्व पद्धतीने पसरलेला हा संप्रदाय या ठिकाणी गावामध्ये आहे. ज्या गावात जाऊन हा कीर्तन करतो हा नक्कीच मोठा बाबा आहे. तुम्हाला माहिती मी काय, पण लोक काय म्हणतात बाबा कशामुळे मी मोठा झालो? कशामुळे झालो? तुमच्या सर्वांच्या संगतीमुळे. अजून उदाहरण देऊन जातो बघा. एक डॉक्टर आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, समजा मुख्यमंत्री आजारी पडले, त्यांना सांधिवात होतोय आणि त्यांना कुठल्या तरी डॉक्टरकडे जायचे. ते त्यांच्या पियाला विचारतात, अहो माझे पाय दुखतात, मी कुठे जाऊ? डॉक्टर तो त्यांचा पी आहे ना, तो हे सांगतो की बाबा शहापूरमध्ये एक एकदम नामवंत डॉक्टर आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा. तो म्हणतो का? त्याच्याकडे का जाऊ? इतका मोठा महाराष्ट्र आहे, तर कुठे पण मी जरी गेलो तरी मला उपचार मिळेलच. पण नाही, तुम्ही त्यांच्याकडे जा. का त्यांच्याकडे जाऊ? ते म्हणतात अहो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जे होते ना, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन उपचार घेतला होता, म्हणून तो डॉक्टर सर्वच मोठे, पण त्याच डॉक्टरकडे का जायचं? कारण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे मोठे होते ना, त्यांनी तिथे जाऊन उपचार घेतला, मग तुम्ही तिथे जा. डॉक्टर मोठा कोणामुळे झाला? अटल बिहारी वाजपेयीमुळं. महाराज मोठा कोणामुळे झाला? तुमच्यामुळं. तसं संदीपान ऋषी मोठे कोणामुळे झाले? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्याकडे जाऊन दर्शन शिक्षण घेतलं म्हणून. विठ्ठला संदीपान ऋषी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्ञानदान करतायत. आणि ज्ञानदान करून झाल्यानंतर काही वर्षाचा कालावधी जातो आणि कालावधी गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्ञान ग्रहण केल्यानंतर ज्ञानदान पूर्ण झाल्यानंतर संदीपान ऋषींकडून ते पुन्हा आपल्या घरी मायदेशी जाण्यासाठी निघतात. गुरुवारांचा आशीर्वाद घेतात आणि गुरुवारांचा आशीर्वाद घेतल्यानंतर गुरुवारांना सांगतात, अहो गुरुवर्य तुम्ही मला जे ज्ञानदान केलं ना, त्या ज्ञानदानातून उतराई होण्यासाठी मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे. गुरुवर्य मला काहीतरी सांगा, माझ्यावरती काहीतरी जबाबदारी द्या, त्यातून मी तुमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा देईल आणि इथून जाईल. त्यावेळेस संदीपान ऋषी म्हणतात, अहो भगवान परमात्मा तुम्ही आणि तुमच्याकडून मी गुरुदक्षिणा घ्यायची, तुमच्याकडून मला काहीच गुरुदक्षिणा नको, माझी हीच गुरुदक्षिणा की अख्ख्या जगाला कळेल संदीपान ऋषी किती ज्ञानी आहे. जर तुम्ही मला काहीतरी तुम्ही मला सर्वच्या सर्व जग जरी दान केलं ना, तर ओळखला जाईल की संदीपान ऋषी हा सगळ्या जगाचा श्रीमंत माणूस आहे, सगळ्या जगातील श्रीमंत माणूस आहे. पण मी तुमच्याकडून कुठलीच गुरुदक्षिणा जर घेतली नाही ना, तर अख्खं जग ओळखेल की संदीपान ऋषी हा सर्वात ज्ञानी माणूस आहे. कारण त्या ज्ञानाने द्वारकेच्या राजाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याला ज्ञानदान केलं. विठ्ठला आणि ज्ञानदान झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा संदीपान ऋषीला हात जोडतायत आणि माई माऊलीकडे जातात. संदीपान ऋषींच्या पत्नीकडे जातात, आशीर्वाद घेतात. आशीर्वाद घेऊन आईकडे बघतात, आई अगं माझ्याकडनं माझ्या गुरुंनी ऋषींनी माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचं दान घेतलेलं नाही, गुरुदक्षिणा घेतली नाही, मी कोणती गुरुदक्षिणा तुम्हाला देऊ? मला तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचंय. आई तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा मी देऊ इच्छितो, तुम्ही माझ्याकडे काही मागा. त्यावेळेस आईच्या तोंडातून उत्तर येत आहे का? आई म्हणते, अहो पांडुरंग, अहो परमात्मा, मी अशा व्यक्तीची पत्नी आहे ना, ज्यांनी आतापर्यंत कुणाकडून एकही रुपयाला गुरुदक्षिणा म्हणून किंवा दान म्हणून घेतलेलं आहे, निस्वार्थ त्यांनी ज्ञानदान केलेलं आहे, अशा व्यक्तीची मी पत्नी आहे. आणि मी जर तुमच्याकडून काही मागितलं ना, तर त्याचा अपमान होईल, त्या ऋषीचा अपमान होईल. आणि हे सांगणारी कोण आहे? ती पतिव्रता आहे. नाही तर आताच्या आहेत, साहेब बाहेर गेले की द्या, मागून पैसे घ्यायचे, साहेबाला रात्री येऊन सांगायचं की त्यांचं काम करा, मागे टेका लावायचा, डब्बा बंद करायचा आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. अशा आजच्या आणि त्यावेळेच्या किती मोठा फरक आहे बघा.
त्यांचा अपमान होईल म्हणून एकही रुपया घेतला नाही आणि एकही रुपया घेतला नाही. द्वारकाधीश परमात्मा माता माऊलीला दर्शन घेतात, नमस्कार करतात, उलटे फिरतात, चालू लागतात, पण त्यांना मागून फुदकण्याचा आवाज येतो. मागून आवाज येतो आणि त्यावेळेस परमात्मा मागे वळून बघतात तर माता माऊली त्यांना रडताना दिसत आहे. मग त्यावेळेस देवाच्या लक्षात येतं माता माऊलीला काहीतरी माझ्याकडे मागायचंय, पण त्या मागू शकत नाही का? नवऱ्याचा अपमान होईल म्हणून ते मागू शकत नाही, पण तिला काहीतरी हवंय. मग काय हवंय, कसं विचारायचं? पुन्हा परमात्मा त्याच्या जवळ येतात, पायापाशी बसतात. माऊली अगं तू माग, तुला काहीतरी मागायचंय, तुला काहीतरी हवंय, पण तू मागत नाही, सांग ना तुला काय हवंय, सांग. त्यावेळेस माऊली त्यांना सांगू लागते, देवा तुम्ही माझ्याकडे माझ्या आश्रमामध्ये ज्ञानदान घेत होतात ना, पण तुम्हाला माहित आहे माझा पुत्र समुद्रामध्ये एक दिवस स्नानासाठी गेल्यानंतर मृत पावला, आणि मृत पावल्यानंतर माझा मुलगा गेल्याचं जितकं दुःख होतं ना, ते दुःख मी सर्व विसरले. तुमच्याकडे बघून मी सर्व दुःख विसरली. तुम्हाला मी माझा पुत्र समजलं. आज तुम्ही माझा पुत्र इथून निघून जाणार, मी कुणाला माझा पुत्र म्हणायचं, यामुळे मला माझ्या मनात खेद आहे, मी दुःखी आहे आणि म्हणून मी रडते. असं म्हणून ती माता माऊली रडू लागली. भगवान परमात्मा म्हटले, तू त्या दुःखामध्ये रडतेस ना, मुलाच्या दुःखामध्ये रडते ना, मुलगाच हवाय ना, पुन्हा आणून देऊ का? परमात्म्यासाठी काही अशक्य नाही. परमात्म्याने जसा होता तसा मुलगा पुन्हा आईला आणून दिला. आईला मुलगा आणून दिला. आई खुश झाल्यानंतर परमात्मा पुन्हा तिथून निघून आल्यानंतर राज्यकारभार करू लागले. आणि राज्यकारभार केल्यानंतर एक दिवस, खूप दिवसानंतर त्यांच्या कानावरती पुन्हा वार्ता आली की संदीपान ऋषींचा मुलगा पुन्हा मृत्यू पावला. आणि मृत्यू पावल्यानंतर त्यांना त्याच्या अंत्यविधीसाठी जाता आलं नाही. मग करायचं काय? मग राग सावडण्याचा कार्यक्रम असतो, आणि राग सावडण्याच्या कार्यक्रमासाठी भगवान परमात्मा त्या ठिकाणी जात आहेत. आणि त्या ठिकाणी जाऊन संदीपान ऋषीला नमस्कार करताय, रडताय, खेद व्यक्त करतायत ऋषी. त्याचबरोबर माता माऊलीकडे बघतात. माता माऊली तिथे एकदम ऊर कोसळून रडते, आणि रडता ती देवाकडे बघते, देवाकडे हात जोडते, पुन्हा रडते. देव तिथे जातात, राखेला स्पर्श करतात. ऐका, आपलं तुमच्या आमच्या सरकारी आम्ही काय करतो माहितीये का? आम्ही राख सावडण्याच्या कार्यक्रमाला गेलो, राख चिवडत बसतो, चुकीचं आहे. इथून पुढे तसं करता नाही. राखेला फक्त स्पर्श करायचा. राख उचलण्याचा किंवा राख जमा करण्याचा अधिकार जो पाणी देतो ना, जो त्यालाच असतो. आणि पाणी कोणी द्यायचं? पाणी सर्वांनी नाही द्यायचं. तो पण एक वेगळा त्याच्यावरती विधी आहे. पुढच्या वेळेस जर प्रसंग आला रात्रीचाच तर नक्की सांगेल. विठ्ठला भगवान परमात्मा त्या राखेला स्पर्श करतायत, आणि स्पर्श करून मागे फिरताय, पुन्हा मागे बघताय. मागे बघितल्यावरती माता माऊली पुन्हा त्या राखेवरती बसलेली आहे, रडते, खेद व्यक्त करते. भगवान परमात्मा पुन्हा तिच्यापाशी जाताय, आपला उजवा गुडघा टेकवताय राखेमध्ये, आणि आईकडे बघून म्हणता, अगं आई का रडते तू, काय झालं? त्यावेळेस ती असे हात जोडून गैवरून रडते आणि म्हणते, देवा माझा मुलगा पहिले मृत पावला. माझा मुलगा पहिले मृत पावल्यानंतर तुम्ही तो मला जसा पुन्हा जिवंत करून दिला ना, तसा मला पुन्हा माझा मुलगा जिवंत करून द्या. पुन्हा माझा जिवंत करून द्या. त्यावेळेस देव तिला म्हणतो, अगं इतकं जर सोपं असतं आयुष्याची राख झाल्यानंतर पुन्हा एकत्र करणं, किंवा मेलेला माणूस पुन्हा जिवंत करणं, तर मी पुन्हाचा मुलगा 7व्या अवतारामध्ये मी राम अवतारामध्ये दशरथाला नसतो का जिवंत करू शकलो? दशरथाला नसतो जिवंत करू शकलो. मी माझ्या बापाला नसतो जिवंत करू शकलो. इतकं जर सोपं असतं ना कुणाला जिवंत करणं, एकदा का आयुष्याचा दोरा तुटल्यानंतर जिवंत करणं, तर मी आतापर्यंत कुणाला मरूच दिलं नसतं. अभंगाचं पहिलं चरण. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा
देव सांगताय की आई वा अजून एकदा वाजवा. नवीन तरुण गायक आहे, तुमच्या आशीर्वादानेच खरंच मोठा सुंदर चाल म्हणता. धन्यवाद. तुटला आयुष्याचा दोरा येर अवघा पसारा. एकदा परमात्मा सांगताय की अवघा आहे, वावगा आहे आणि अवघा सुद्धा आहे. तीन ठिकाणी तीन प्रकारचे उच्चार एकदा वाचून बघा. मी खूप अभ्यास करून आलो. आता मी आता साधा सुद्धा राहिलो नाही. अभ्यास केल्याशिवाय तिने दाखवून दिले. चोकोबरायांचा तीन ठिकाणी उल्लेख बरं बाबा. चोकोबरायांचा जो संग्रह होता ना, तो संग्रह नामदेवाने पुन्हा काढून लिहिला. नामदेवरायांसारखे नाथ महाराजांसारखे नामदेव महाराजांसारखे संत नाही. यांनी काय केलं माहितीये का? यांनी जे आपले जुने संतांचे विचार पोखरले गेले होते किंवा जे वृत्तीने ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता ना, ते पुन्हा आपल्यामध्ये रुजवले आणि योग्य पद्धतीने रुजवल्या. ज्ञानेश्वरी ही मध्ये हे सुद्धा छेडछाड करणारे आणि माऊलींची समाधी सुद्धा नष्ट करणारे लोक होते. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती समाधी शोधली कोणी? नाथ महाराजांनी. नाथ महाराजांनी ती समाधी शोधली. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी रोवली, पाया रोवला, मंदिर बांधलं, सर्व साफसफाई केली. त्यांना दृष्टांत दिला होता माऊलीने स्वप्नामध्ये. त्याच्यामुळे त्यांचंही अग्रगण्य स्थान आहे आणि नामदेवरायांचं अग्रगण्य स्थान आहे. कारण ह्या दोन संतांनी जी संतांची आपली जी संस्कृती लोपवली गेली होती, नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता ना, ती शुद्ध करून प्राकृत मध्ये आणून योग्य पद्धतीने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यामध्ये प्रत्येक साधू संतांच्या विचाराने काही शब्दामध्ये फेरबदल झालेले आहे. जसं की आता बाबांनी सांगितलं अवघा वावगा, हे आहे ना, हे असे बदल छोटे मोठे मागे पुढे झालेले आहे. मग ते चुकीचे आहे का? नाही. आपल्याला तो शब्द नाही घ्यायचा, भाव घ्यायचा, अर्थ घ्यायचा. ती म्हणते अरे अहो देव तिला म्हणतो अगं आई, एकदा की माणसाची राख झाली ना, त्याला पुन्हा आणू शकत नाही. बघा तुम्ही आम्ही सर्वांनी जन्म घेतला, पण जन्म घेण्याच्या अगोदर 9 महिने आपण आईच्या उदरात राहिलो आणि त्या आईच्या उदरात आपलं नाक तोंड सर्व प्रकारचे अवयव बंद होते. त्यावेळेस ती आई आपल्याला आपला जीव वाढण्यासाठी जे जे काही जीवनसत्व पोषक तत्व आपल्याला पोहोचत होती ना सरजित, ते कशाच्या मार्गाने पोहोचत होती? कशाच्या? अहो सांगा ना, घाबरू नका, बोला बोला. तुम्ही चुकलं तर आपलं चुकतंय ना, बोला ना. नाळ, बरोबर ना? नाळेच्या स्वरूपाने आपल्या बिंबीपासून ती आईच्या उदरापर्यंत बरोबर पोहोचली ती नाळ होती. आई जे अन्न ग्रहण करायची त्यामधील जे जे आपल्याला गरजेचं होतं ना, श्वास असेल, सर्व गोष्टी ती नाळेच्या स्वरूपाने आपल्याला पोहोचत होती. आणि त्या आईपासून आपण जेव्हा वेगळे होतो ना, त्यावेळेस ती नाळ कट करावी लागते. म्हणजे आईचा आपला संपर्क खऱ्या प्रकारे तुटतो. खरंच बोलले. आईताना आपण म्हणतो ना, अगं माझी आई आहे, माझा संपर्क तुटत नाही. त्या ठिकाणी संपर्क तुटतोच. तोपर्यंत आपण तिचं लेकरूच असतो. त्यानंतर आपल्याला या जगामध्ये आल्यानंतर काय काय बदल होतील आपण म्हणतो वृद्धाश्रमामध्ये, काहीच नाही. आईची ना आपली नाळ तुटली का आपण आईचा राहतच नाही. आईची ना आपली नाळ तुटल्यानंतर आपण त्या आईच्या राहत नाही ना. त्याच प्रकारे आपल्या जीवनाला किंवा आपल्या शरीराला एक नाळ अजून जोडलेली ती आहे त्या परमात्म्याची ना आपली आईची ना आपली नाळ तुटल्यानंतर ती नाळ जोडली जाते आणि ती नाळ शेवटपर्यंत आपल्या सोबत असते. जेव्हा ती नाळ तुटते तेव्हा इतक्या छोट्याच्या आकाराचा तो आपला आत्मदेह आपला ज्योतीच्या स्वरूपाने बाहेर निघतो आणि बाहेर निघून तो अनंतात विलीन होतो. पुन्हा त्याचा प्रवास आहे, खूप मोठा प्रवास आहे. मागे तर मी सांगितलेलंच आहे. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलेला एक मुद्दा, त्या मुद्द्याला आता मी ते कनेक्ट करेन. तो मुद्दा होता कुठला सांगा बरं? सांगा ना. मगाशी मी एक विषय अर्ध्याच सोडलाय सर, सांगा बरं. कोणी पण सांगा पटकन, वेळ कमी आहे. अहो सांगा पटकन. संस्कार आठवले का? किती सांगितले होते त्याच्यामध्ये? तुम्हाला किती सांगितले? बाकी किती होते? का बरं 13 बाकी ठेवले? अच्छा पटापट बोलत चला बरं. 13 का बरं बाकी ठेवले ते आता सांगायचे होते. विठ्ठला 13 संस्कार तुमच्यावरती माझ्यावरती झालेले नाही. मग ते 13 संस्काराचं करायचं काय? आपल्या जीवनामध्ये पूर्ण कधी होणार? ते पूर्ण आत्ता होणार, मेल्यानंतर. मग ते 13 संस्कार पूर्ण झाले नाही ना, मनुष्याचा देह गेला, दहन झाला, राख झाल्यानंतर तुम्ही आम्ही काय करतो? घरी घेऊन येतो का? काय करतो? काहीतरी आणतो ना. काय आणतो सांगा बरं? हा बरोबर बोलले सर. काय आणला? जीवकाळा कुठे घेऊन येतो? घरी घेऊन येतो. घरी घेऊन येऊन काय करतो? घरी घेऊन येतो. तो जीवकाळा एका विशिष्ट जागी ठेवला जातो. त्याच्या ठिकाणी आपण काय म्हणतो? दिवा का म्हणतो? नाही माहिती ना, सांगतो पटापट, वेळ घेण्यात मजा नाही. तर
तो जो जीवखडा आपण घेऊन आलो एका ठिकाणी विशिष्ट मांडणी केली, तिथं आपण दिवा ठेवला. दिवा ठेवल्यानंतर तो दिवा सतत पेटत ठेवण्याचा आपला निश्चय असतो. का तर मनुष्य जन्म बाहेर निघाल्यानंतर, मनुष्याच्या देहामधून आत्मज्योत निघाल्यानंतर ती ज्योत असते ती त्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणेच असते आणि ती सतत पेटत राहिली पाहिजे. किती दिवस? 13 दिवस. कारण त्याचा पृथ्वीवरचा प्रवास आहे ना तो 13 दिवसाचा आहे. आणि मग त्या 13 दिवसामध्ये त्याच्यावरती ते राहिलेले जे संस्कार आहे ना ते 13 संस्कार 13 दिवसाच्या रूपाने केले जातात. त्यामध्ये भरपूर आहे, काय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे. आमच्या भागात वेगळी, तुमच्या भागात वेगळी, सांगण्यासाठी वेळ तेवढा नाहीये. पण 13 दिवस त्या जीवखड्यावरती ते संस्कार केले जातात. नाही केले तर मी मगाशी सांगितलं ना, नाव ठेवायची गरज नाही, आपोआप ठेवलं जातं. गर्भसंस्कार करायची गरज नाही, आपोआप होतात. केले तर चांगले होतात, नाही केले तर शिवबा जन्माला येतो, नाही केले तर रावण पण जन्माला येतो. विठाला विठाला. गर्भधान संस्कार होतातच, नामकरण होतातच आणि अंत्यविधी सुद्धा होतच. नाही केला तरी काय होईल? मनुष्याचा देह जरी आता बाहेर पडला, येऊन पक्षी खातील, पक्षी ते खाऊन मुष्टी वाटे बाहेर टाकतील, मातीच होणार आहे. शेवट मातीच आहे आणि काही जरी केलं तरी मातीच आहे. मग ते संस्कार करण्याची गरज नाही. तसा हा 13 दिवसाचा संस्कार केलाच पाहिजे असं काही नाही, पण तो आपल्या हातून घडतोच. म्हणून ते 13 आणि मागचे 3 असे 16 संस्कार जीवनात करा नका करू होतात. पण केले तर चांगल्या प्रकारे होतात, नाही केले तर अशा प्रकारे पूर्ण होतात. विठ्ठला विठ्ठला. मग 13 दिवसाचा हा संस्कार पूर्ण झाले की मग त्या जीवाला इथून निघून जाण्यासाठी परवानगी मिळते. इथून तो पुढचा प्रवास सुरू करतो. तो एका नदीपर्यंत पोहोचण्याचा दिवस जो आहे ते 39 दिवसाचा प्रवास आहे सर. 39 दिवसात तो वैतरणी नावाच्या नदीपर्यंत पोहोचतो. मग त्या वैतरणी नदीपाशी पोहोचल्यानंतर 39 आणि हे 13 किती झाले सांगा बरोबर? 48 सॉरी 48 दिवसाचा प्रवास. 48 प्लस 13 61 बरोबर. 61 दिवसाचा प्रवास पूर्ण झाला. आणि 61 दिवसाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर ती नदी वैतरणी नदी पूर्ण मलमूत्र घाण विष्ठा त्याने भरलेली आहे आणि ती खूप विस्तार तिचा मोठा आहे. त्या नदीला पूर्ण करण्यासाठी किंवा तरुण जाण्यासाठी आपल्याला कशाची तरी मदत लागते. आणि मग ती मदत कशाची? त्या ठिकाणी आपल्याला एक जण व्यक्ती मदत करतो. तो कोण असतं माहिती का? ते कोण असतं? गाय असते, गोमाता असते. आपण जर आपल्या जीवनामध्ये गोदान केलेलं असेल किंवा गायची सेवा केली असेल ना, ते पुण्य आपल्याला त्या ठिकाणी कामा येतं. आणि ते पुण्य त्या ठिकाणी कामा येऊन तो प्रवास ती नदी पूर्ण करण्याचा जो अंतर आहे ना तो प्रवास पूर्ण करण्यासाठी मदत करतो. मग तो प्रवास किती दिवसाचा माहिती का? 39 दिवसाचा. 39 दिवसाचा तो प्रवास आहे नदी पूर्ण करण्याचा. ते 39 अगोदरचे वरचे नका बोलू, अगोदरचे किती होते? 61 प्लस 39 100 दिवस. 100 दिवस पूर्ण झाले का? आणि 100 दिवसापासून पुढे उरलेले 265 दिवस त्या जीवाचा प्रवास असतो. तो जीवाचा प्रवास तिथे पुढे असतो. तो यमलोकामध्ये तिथं पोहोचतो. यमलोकामध्ये 264 दिवसाचा प्रवास असतो. त्या प्रवासामध्ये तिथे एक सरकारी वकील, त्याचं नाव काय? वरचे बोलायचं ना, पटकन सांगा लवकर. सरकारी वकील यमाच्या दरबारात बोला ना. सर्व ज्ञानी माणसं राव, पटापट. मी अज्ञानी आहे. सांगा कोणी बाबा, एवढा अभ्यास सांगा ना पटापट. तुम्हाला माहिती आहे कोण आहे ते? बरोबर सांगितलं. कोणी सांगितलं? टाळ्या वाजवा. चित्रगुप्त 265 दिवस त्या जीवाचा जो प्रवास असतो तो वाचून आराखडा सांगत असतो. 265 दिवस प्लस 100 दिवस किती पूर्ण झाले? 365 म्हणजे किती झालं? 1 वर्ष. मग त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध विधीकडे जातो. विठ्ठला माणसाचा प्रवास कधीपासून तुटला? आयुष्याचा दोरा. आणि हा आयुष्याचा दोरा सुटल्यानंतर माणूस हा प्रवास पूर्ण करतो. आता आपले ते 16 संस्कार संपले बरोबर का? काही शंका आहे का? असेल तर विचारा, परत सांगतो. घाबरत नाही मी, सांगा पटकन. आहे काही नाही ना? ते 1 वर्षापर्यंत वर्ष श्राद्धापर्यंतचा विधी संपला. त्यानंतर मागे या परत जन्म झाल्यानंतर आपण मेलो. मेल्यानंतर आपण जीवनभर काय केलं? तुम्ही माझे, मी माझे, माझे मुलं, माझी बायको, माझी संपत्ती, माझा बंगला, माझी गाडी, माझं घर, माझं हे, माझं ते, माझं गणगोत, माझं आपलं, असं करता करता माझं 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 माझे माझे म्हणून नाही नाही
सांगण्याची गरज पडणार. धन्यवाद. आई कुणाची बहीण कुणाची कोण कुणाची सगळे सोयरे मेल्या पोटी सर्व राहिले तुटतील धागे ओरे प्राण्या मायेचा बाजार वृद्धपणा येता जवळी वैद्य काय करणार प्राणा मायेचा बाजार बहीणही तुमची नाही भाऊही तुमचा नाही गणवतही तुमचा नाही आप्तही तुमचा नाही घरही तुमचं नाही गाडी तुमची नाही बंगलाही तुमचा नाही माणूसही तुमचा नाही भाऊ तुमचा नाही मित्र तुमचा नाही कोण कोणाचे सगळे सोयरे नाही. इथे फक्त प्राणा मायेचा बाजार सर्व माया ती माया त्या ठिकाणी संपणार आहे आणि तुमचा देह तुम्हाला देहातून निघून जाणार आहे. त्यावेळेस तुम्ही जे काही कर्म केले देह जाईल देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह जाईल प्राणा मायेचा बाजार तुमचा देह निघून जाईल आणि निघून गेल्यानंतर त्याचा प्रवास इतका घाण होईल इतका खडतर होईल. पुन्हा तुम्ही जर पापकर्म केले असेल तर 84 लक्ष फेरा 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा ते तुम्हाला करायचं हे चक्र सुरूच राहणार आहे. पण तुम्ही जीवनामध्ये जे काही केलेलं आहे ना ते ओळखणारा तुम्हाला त्यातून सोडवणारा एकच आहे आणि तो आहे कोण सर्वात चतुर हुशार शिरोमणी असा एक चतुरा तो शिरोमणी मला ओळखणार आहे. तुम्ही जीवनामध्ये किती पॉलिटिक्स केली असेल ना राजकारण केलेलं असेल ना तर तुम्हाला इथे खाली कोणी ओळखू शकत नाही. आज मी तुमच्या समोर चांगले कपडे घालून उभा आहे चांगला महाराज दिसतोय मागे मी काय करतो बघायला का ही पॉलिटिक्स झाली. पण मला बघणारा कोण आहे आपण म्हणतो ना करू दे त्याला काय पाप कर्म करायचे करू दे बघणारा शेवटचा पर्याय आपण कोणाला सोडतो म्हणजे बघणारा कोण आहे देव चतुर जाणोने अंतर तुम्ही कसंही वागा तुम्ही इथं केलेलं राजकारण जे आहे ना ते तुम्हाला मला साध्या डोळ्याने दिसणार नाही पण बघणारा जो आहे ना त्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांना इतका गर्व होतो ना इतका गर्व संपत्तीचा आणि सत्तेचा जो असतो ना तो गर्व आणि माज आणि गर्व सत्तेचा आणि संपत्तीचा सर्वात जास्त जो असतो ना तो संपत्तीचा असतो आणि संपत्ती ज्याच्याकडे असते ना सत्ता आपोआपच येते. संपत्तीचा माझ्या करून काय जमत महाराज काय
सांगतात तुम्ही ते माणसाला जन्म आधी आहे मृत्यू नंतर आहे, जन्म असा मृत्यू तसा, तुम्ही याच्यामधलं अंतर सांगतात. कितीही तुम्ही अंतर सांगा, मृत्यू माझ्या हातात आहे. मी ठरवल तेव्हा मला मृत्यू येईल. जोपर्यंत मला जगायचं ना, कोणतीही व्याधी येऊ द्या, मी जगातील अशा वैद्यांकडे जाईल ना, अशा वैद्यांकडे जाईल, अशा जगातील विख्यात डॉक्टरांकडे जाईल. मी माझा उपचार करून घेईल आणि तुम्हाला जगून दाखवेल. तुम्हाला मी वैद्य वाचवती जीवा तरी का लोक धाती देवा, तरी का लोक धाती देवा, तरी का लोक धाती देवा. वैद्य वाचवती जीवा तरी का लोक धाती देवा, तरी का लोक धाती देवा, तरी का लोक धाती देवा. वैद्य वाचवती जीवा लोक धाती देवा, तरी का लोक धाती देवा, तरी का लोक धाती देवा. वैद्य वाचवती देवा तरी का लोक धाती देवा, तरी का लोक धाती देवा, तरी का लोक धाती देवा. गेलं फेर गेलं. थोडं मागं आवाज येत बरं काय. विठाला विठाला वैद्य वाचविती जीवा तरी का लोक ध्याती देवा. सरळ सरळ अर्थ आहे. अरे तू जर म्हणतो ना तुझ्याकडे संपत्ती आहे, तू संपत्तीच्या जीवावर जगातील कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन स्वतःवरती उपचार करून जगू शकतोस ना, मग सांग संतांनी हे प्रमाण का दिलं. वैद्य वाचविती जीवा तरी का लोक ध्याती देवा. अरे जर वैद्यांकडे जर इतकी ताकद असती ना तुला जगवण्याची, तर लोकांनी देवाचा दावा केलाच नसता. लोकांनी देवाचा दावा केव्हा करतात, मरणाची वेळ आली का त्यावेळेस. मरणाची कार्य नाही आठवण संचिताचा धन. ज्या वेळेस तुम्हाला देवाची आठवण येते त्यावेळेस तुमचं नक्कीच मरण जवळ आलेलं असतं. आणि त्यावेळेस देव सुद्धा म्हणतात, त्यावेळेस संत सुद्धा म्हणतात, त्यावेळेस तुमचा वैद्य आहे ना, तो वैद्य सुद्धा शेवटच्या वेळेस सांगतो, अरे हा जगेल का नाही विश्वास सांगता येत नाही. विश्वास सांगतात, अहो डॉक्टर काहीतरी करावं, तुम्हाला लागेल तेवढा पैसा देतो. त्यावेळी डॉक्टर काय म्हणतो, सर काय म्हणतो, देवाच्या हातात. सर्व गोष्टी कोणाच्या हातात, चाले हे शरीर कुणाची असतात कोण बोलवी. चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, कोण बोलविते हरिविन. कोण बोलविते हरिविन, कोण बोलविते पाणी चाले ज्याच्या सत्य. हे जगातील विश्वात जे काही चालतं ना ते सर्व त्याच्या सत्याने चालते. आपला शरीर सुद्धा त्याच्या तुझी ठाला विठाला. तुझ्या सत्याने हे जग चालतं, तुझ्या सत्याने हे विश्व चालतं. तुझ्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही. बघा ठरूनच टाकले बापांनी. शब्दाला प्रमाण बोलून द्या थोडं अजून. 1.5 तास गेला, अर्धा तास बोलू द्या. विठाला विठाला. तुमचं गिर्याबाळ छान झोपलं होतं, उठून बसले, उठ आवाज वाजवायला. विठाला विठाला. तुझ्या सत्तेशिवाय काहीच चालू शकत नाही. वृक्षाची पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय आलू शकत नाही. या जगातील इकडचा दगड तिकडे सुद्धा जाऊ शकत नाही तुझ्या सत्तेने. हे शरीर सुद्धा तुझ्या सत्तेने चालवतात. त्याच्यात चाले हे शरीर कुणाची असत्य कोण बोलवितो हरिविना. आपलं शरीर सुद्धा चालवणं त्याच्याच हातात, सत्याच्या हातात आहे. हे जगावर सत्य त्या मालकाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसेही जरी वागलात, तुम्ही कितीही राजकारण केलं, आपला हा विषय होता, कितीही राजकारण केलं, इथे कितीही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला दिसल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. एक दिवसाचा प्रसंग आहे बघा. कुबेर मामा सर्वांनाच माहित आहे, पण कुबेराची पार्श्वभूमी बघा. कुबेराच्या वडिलांचं नाव काय माहिती आहे का, विश्रवा नाव आहे त्याच्या वडिलांचं, विश्रवा. आणि कुबेर संपत्तीचा देव. त्याला ही सत्ता संपत्ती कोणी दिली, इंद्रदेवाने. मी हे प्रश्न तुम्हाला आता सांगतोय खरं, पण तुम्हाला हे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या वेळेस बोलवा, नक्की बोला. म्हणजे मी तुम्हाला विचारेल प्रश्न, नाही बोललो तर विचारत नाही. विठाला याचा अर्थ असा नाही प्रश्न विचारतो म्हणून बोलवायचंच नाही.
विठ्ठला विठ्ठला. इंद्रदेव देवांचा देव त्यांनी कुबेराकडे संपत्तीची सत्ता दिली आणि देवामध्ये आणि त्यावेळेस उठू नका असं मध्ये विठ्ठला विठ्ठला. देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध असायचं. या दोघांमध्ये कायम संघर्ष होत आलेले आहेत. पण इंद्र हा देवांचा राजा, त्याला मदत करणारा विष्णू हा सर्व शक्तिशाली बलाढ्य असा योद्धा. तो प्रत्येक वेळेस जी काही ज्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करेल ती सत्ता तो कोणाला द्यायचा? इंद्राला द्यायचा. आणि इंद्राने असे वेगवेगळे खाते तयार केले होते. महसूल खातं, त्याच्यानंतर पोलिसांचं कोणतं खाते? गृह खाते, त्यानंतर अर्थ, असे वेगवेगळ्या प्रकारचे खाते बनवले. तसेच ते त्यांचं कॉपी पेस्ट आपण केले. आता ते होतं कोणाचं? इंद्रदेवाचं. इंद्रदेवाने ते सगळे स्थापन केलं होतं. आता आपण म्हणतो ही संस्कृती घेतली आपण कोणाची, किंवा ही जे ज्ञान आहे, हे जे नॉलेज आहे ते आपण इंग्रजांनी कुठून उचललं? आपलं तर कॉपी केलं. हे सर्व आपलंच आहे. पण आपले माय देश सोडून आपल्याला दुसऱ्याचं घ्यायची सवय लागली, म्हणून आपण त्यांच्या नावाने आपली संस्कृती लावून देतो. विठ्ठला. देवांचा देव इंद्राने सत्ता म्हणजे अर्थाची सत्ता कोणाला दिली? तो म्हणजे इंद्राने दिली कोणाला? कुबेराला. आणि कुबेर ज्या वेळेस लंकेवरती विष्णूने हल्ला केला, लंका जिंकली. ती कुणाकडून जिंकली माहितीये का? सुमालीकडून जिंकली. बरोबर आहे का? काय चुकत असेल तर सांगा. सुमालीकडून जिंकली. सुमाली हा दानव होता. आणि त्यानंतर ती सत्ता जिंकल्यानंतर सुमाली तिथून पळून गेला. आणि सुमाली पळून गेल्यानंतर इंद्राने ती लंका कुबेराला दिली. का दिली सांगू का? कारण लंका ही असंच ठिकाण होतं, हे असं बेट आहे की सर्व ठिकाणून व्यापार करणं सोपं असलेलं बेट ते म्हणजे लंका. कारण लंकेमध्ये सर्व पद्धतीने जर आपण नकाशा बघत असेल तर प्रवास करणं एकदम सोपं. आणि त्या ठिकाणून सोनं नाणं विदेशात नेणं आणणं, त्यांना तो सगळा व्यापार करणं सोयीस्कर होतं. म्हणून कुबेराला ती लंका दान दिली. आणि कुबेराला ज्यावेळेस लंका दान दिली त्यावेळेस सुमाली तिथून पळ काढून गेला. पण सुमाली पळ काढून गेल्यानंतर सुमालीच्या 3 कन्या त्या ठिकाणीच राहिल्या. एक म्हणजे कैकसी, रावणाची आई, आणि बाकी 2 त्यांचे नाव मी विसरून नंतर सांगेल. त्या 3 जणी तिथंच राहून गेला. त्या 3घींना बंदी खाण्यात कैद केलं. कोणी केलं? कुबेराने केलं. आणि कुबेराने त्यांना बंदी करून आणलं कुठं? आश्रमात आणलं. कोणाच्या? वडिलांच्या आश्रमात. वडिलांचं नाव काय? विसरावा. विसरावाच्या आश्रमामध्ये आणून त्या 3 कन्या सोडून दिल्या. त्या 3 कन्या तिथं ठेवल्यानंतर त्यांना दासी बनवलं. पण दासी बनवल्यानंतर त्यांच्यावरती काही वेगळे प्रसंग झाले. त्या वेगळ्या प्रसंगांमधून कैकसीला 3 पुत्र प्राप्त झाले. त्या बाकीच्या 2 बहिणीला सुद्धा कुंभासिनी, त्यानंतर असे पुत्र प्राप्त झाले 3. त्यामध्ये कैकसीला 3 पुत्र प्राप्त झाले. एक म्हणजे रावण, दुसरा म्हणजे विभीषण सगळ्यात छोटा, कुंभकर्ण आणि विभीषण, हे 3 पुत्र प्राप्त झाले. म्हणून हे 3 पुत्र ब्राह्मणही म्हटले जात नाही आणि आर्यही म्हटले जात नाही. का? आर्य जर म्हटलं असतं तर त्यांचा बाप विसरावा त्यांना मान्यच करायला तयार नाही. तो फक्त एकालाच म्हणतो, तो म्हणजे त्याचा पुत्र कुबेर. आणि कुबेर आणि रावण हे 2 जण कोण आहे? सख्खे सावत्र भाऊ. विठ्ठला. असा तो कुबेर ज्याची सर्वावरती सत्ता होती, सर्व संपत्तीवरती सत्ता होती, तो देवाला अतिशय प्रिय होता. म्हणून देवाने त्याला लंका दान केली होती. लंकाच नव्हे तर सर्व व्यापार, सर्व अर्थ त्याच्याकडे दान दिलं होतं. सगळ्या संपत्तीचा देव मानला जाता, तो कुबेर मानला जायचा. म्हणून आपण आता म्हणतो संपत्तीचा देव कुबेर आहे. कारण हे आहे, कारण देवानेच त्याला सर्व अर्थ त्याच्याकडे सोपवलं होतं. आणि तो कुबेर देवाला अतिशय असा प्रिय कुबेर काही कालांतराने मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर त्याची बातमी जगाच्या मालकाच्या कानावर पडली. आणि जगाच्या मालकाच्या कानावर पडल्यानंतर जगाचा मालक त्या ठिकाणी खेद व्यक्त करताना रुक्मिणी माता म्हणते, अहो तुम्ही आज इतके दुःखी काय, इतके खेद का व्यक्त करताय? त्यावेळेस रुक्मिणी मातेला देव सांगताय, अगं रुक्मिणी माझा अत्यंत आवडता प्रिय असलेला कुबेर जो आहे ना, तो कुबेर आज मृत पावलेला आहे. कुबेर या आपल्या सृष्टीमधून, या इहलोकातून आपली यात्रा संपूर्ण परलोकात गेला आहे. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते, अहो तो कुबेर तिथून गेलेला आहे ना, आपण त्याला भेटायला जाऊ. तो कुठे आहे त्या ठिकाणी भेटायला जाऊ. आणि त्या ठिकाणी तेव्हा कुबेराला जेव्हा देव भेटायला जातात आणि भेटायला गेल्यानंतर कुबेराला तिथं मृत पावलेला कुबेर आहे तोपर्यंत जाईपर्यंत त्याची शरीराची अंत्यविधी पूर्ण झालेला होता. कारण आतापर्यंत सांगितलेलं आहे की मृत पावलेला मनुष्य जास्त वेळ ठेवता येत नाही. तो ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती विधी केला जातो. आपण बघत असाल इथून मागे रणांगणामध्ये जे काही शूर योद्धे मृत पावत होते ना, त्यांचा दफनविधी करण्यासाठी त्यांना कधीच गावात आणत नव्हते. कारण तो
सांगतो तिथपर्यंत आणण्याचा योग्य राहत नव्हता. म्हणून त्याचा दहन विधी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी केला जायचा. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पोहोचतायत त्यावेळेस तोपर्यंत कुबेराचा अंत्यविधी होऊन गेला. आणि अंत्यविधी होऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी कुबेराची राख सावडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्या ठिकाणी देव येतात आणि देव येऊन त्या ठिकाणी खेद व्यक्त करतायत. खेद व्यक्त केल्यानंतर रुक्मिणी माता म्हणते, अहो तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता आहे ना, तुमच्या सत्तेने सर्व जग चालतं ना, मग तुम्ही कुबेराला का उठू शकत नाही? त्यावेळेस देव सांगतायत, अगं कुबेराला उठवणं एवढं सोपं असतं ना, कुबेराला उठवणं एवढं सोपं असतं ना, मी आतापर्यंत माझ्या कोणत्याच आपताला मोडून दिलं नसतं. तुला आयुष्याचा तुला आयुष्याचा दोरा एकदा गेलेला मनुष्य ना पुन्हा त्याला आणता येऊ शकत नाही. एकदा राख झाले ना त्याला पुन्हा जिवंत करता येऊ शकत नाही. उदाहरण आहे बघा, ऊस आहे ना, ऊस तुम्ही आपल्या कारखान्यात घाला, कारखान्यामधून ऊसापासून रस निर्माण करा, रसापासून त्याला घोटवा, घोटवून साखर निर्माण करा, ऊसापासून साखर निर्माण होते, पण साखरीपासून पुन्हा ऊस निर्माण होईल का? होईल का? ज्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे त्या सत्तेने साखर निर्माण होते, पण साखरेपासून पुन्हा ऊस निर्माण होत नाही. का होत नाही? एकदा का राख झाली पुन्हा मनुष्य तयार होत नाही. जगाचा मालक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस आपली बहीण द्रौपदी तिला घेऊन जात आहे आणि त्यावेळेस तिच्या पोटामध्ये गर्भ वाढतो आहे. गर्भ कोण सांगा ना? अभिमन्यू पोटामध्ये गर्भ वाढतोय. प्रवास आहे खूप लांबचा. कुठला प्रवास? हस्तिनापूर राजधानी. तिथून कुठे जायचंय? द्वारकेला. हस्तिनापूर म्हणजे आत्ताचं काय हो सर? तेव्हाची हस्तिनापूर म्हणजे आत्ताची, बरोबर. आणि द्वारका म्हणजे, बरोबर, द्वारका म्हणजे गुजरात. किती मोठं अंतर आहे? भरपूर मोठं अंतर आहे. आणि ते अंतर पार करायचं म्हणजे सोपं आहे का? सोपं नाही. ते अंतर पार करताना जर आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असलं ना, बघा आपल्याकडे पिकअप वाले बरेच आहे. कसे जातात होते? सरळ जाणारच नाही. तिथून तिथं का बरं? मला जमतच नाही. का जमत नाही? वाजल्याशिवाय आपल्याला गाडी चालवता येत नाही. वाजल्याशिवाय जर पिकअप वाल्याला गाडी चालवता येत नाही तर त्या मातेला एवढं लांब जायचं. काहीतरी पाहिजे का नाही? मनोरंजनाचं साहित्य काहीतरी पाहिजे का नाही? ती तो प्रवास सुखकर होईल, सोपा होईल, साधा होईल, किंवा त्या प्रवासामध्ये आपलं मन लागेल. म्हणून माता भगवान द्वारकीत परमात्म्याची बहीण त्यांना म्हणते, आपल्याला एवढा मोठा प्रवास पार करायचा ना, मला तुम्ही काहीतरी कथा सांगा, मला काहीतरी तुम्ही गोष्ट सांगा की आपला हा प्रवास सुखकर होऊन जाईल. त्यावेळेस द्वारकाधीश म्हणतात, अगं तुला मला कथा सांगायची, तुला मला गोष्ट सांगायची, मी नक्कीच सांगेन, पण मला भानगडीच्या गोष्टी सोडून दुसरं काहीच सांगता येत नाही. भानगडी सोडून मला दुसरं काही सांगता येत नाही. ती म्हणजे भानगडी सांगायचं ना, मग सांगा, मी भानगडी सुद्धा ऐकायला तयार आहे. भानगडी म्हणजे तुम्ही समजून घ्या, आपल्या साध्या भाषेत सांगतोय. भानगडी म्हणजे युद्ध प्रसंग सोडून मला दुसरं काही सांगता येत नाही, कारण माझ्या आयुष्यामध्ये जास्त करून युद्ध प्रसंग झाले, त्याच्यामुळे मी तो युद्ध प्रसंगच सांगू शकतो. मग युद्ध प्रसंग सांगा. युद्ध प्रसंग सांगायला भगवान परमात्मा सुरुवात करतायत आणि सांगतायत की ते चक्र, कोणतं चक्र? चक्रव्यूह जे आहे ना, ते चक्रव्यूह कशा प्रकारे मांडलं जातं आणि ते मांडलेलं चक्रव्यूह फोडायचं कसं, जे देव आपल्या बहिणीला सांगायला सुरुवात करतात. आणि बहिणीला सांगायला सुरुवात करतात चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं, चक्रव्यूह कसं तोडायचं. मी गर्भधान संस्कार सांगतोय तुम्हाला. गर्भधान संस्कार, ते चक्रव्यूह तोडायचं कसं, आतमध्ये जायचं कसं, हे सगळं देव सांगतात स्वतःच्या बहिणीला द्रौपदीला. ती ऐकते आणि ते ज्ञान ती ऐकून आपल्या पोटातील गर्भातील त्या गर्भाला अभिमन्यूला ते ऐकायला जाते आणि ते अभिमन्यू ते ज्ञान ग्रहण करते. ग्रहण करता 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 काही काळ अंतर निघून जातं. देव तिला सांगितलेला सर्व प्रकार ती ऐकते आणि चक्रव्यूह तोडून आतमध्ये कसं जायचं इथपर्यंतचा प्रवास तिने पूर्णपणे ऐकला. आणि तो प्रवास ऐकल्यानंतर तिला नंतर झोप लागली.
झोप लागली आणि झोप लागल्यानंतर देवाने तो पुढचा प्रवास जो काय आहे, तो पुढचा युद्ध प्रसंग आहे, तो सांगायचा बंद केला. आणि बंद केल्यानंतर त्या अभिमन्यूने पोटात असलेल्या गर्भाने तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तो पूर्णपणे ऐकला. ते ज्ञान त्याने ग्रहण केलं आणि ज्ञान ग्रहण केल्यानंतर पूर्णपणे त्या ज्ञानामध्ये चक्रव्यूह तोडायचं कसं हे शिकल्यानंतर तो जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस चक्रव्यूह रचलं गेलं, असा शूरवेद्या अर्जुन आणि अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, तो अभिमन्यू चक्रव्यूहात जायचं कसं हे शिकला. चक्रव्यूह तोडलं, पण चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं प्रश्न पडला. पण बाहेर कसं यायचं ज्ञान ऐकलेलंच नाही ना. आईला झोप लागल्यामुळे तो विसरून गेला. आईची झोप त्याला त्या ठिकाणी महागात पडली. तिथपर्यंतचं ज्ञान ग्रहण केलं, पुढचं ज्ञान भेटलं नाही. प्रसंगी अभिमन्यूला मृत्यू आला. प्रसंगी मृत्यू आला, अभिमन्यू मेल्यानंतर आई त्याला प्रश्न करते, स्वतःच्या भावाला प्रश्न करते, अरे दादा, तुझ्यासारखा परमात्मा माझा भाऊ आहे, अर्जुनासारखा योद्धा माझा नवरा आहे, तरी माझ्या मुलाला तुम्ही वाचू शकले नाही रे, तुमचा उपयोग काय? टाव पडते. त्यावेळेस भगवान म्हणतात, अगं तुझ्याकडे वाचवण्याची संधी होती, तू त्याला वाचू शकत होती, तुझी झोपली नसती ना तर तो पूर्ण प्रसंग तू ऐकला असताना तो ते चक्रव्यूह तोडून बाहेर आला असता. पण आता मी काहीच करू शकत नाही. काय करू शकत नाही? एकदा का मनुष्य मृत पावला, तो माझा भाचा असू, माझा मुलगा असू, माझा भाऊ असू, मी काहीच करू शकत नाही. एकदा का तुटला आयुष्याचा दोरा, मी नंतर काहीच करू शकत नाही त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मनुष्य गेला की पुन्हा आणता येत नाही. म्हणून वेर अवघा पसारा गेल्यानंतर तुम्ही जे काही सर्व माझं म्हणत होते ना, ज्याला तुम्ही माझं म्हणत होते, जी पोरं माझी होती, जी बाळं माझी होती, ते तुमचं कोणीही ठरत नाही. आणि तुम्हाला प्रसंगी मेल्यानंतर सर्व तो पसारा असतो. ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये पडलेल्या अस्ताव्यस्त वस्तू असतात त्यांना आपण पसारा म्हणतो असतो. काय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा शब्द असतो. काही ठिकाणी पसारा म्हणतात, काही ठिकाणी उसारा म्हणतात, काही ठिकाणी आडगळ म्हणतात, पडगळ म्हणतात. असे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे शब्द आहे. पण सहसा वापरला जाणारा जो शब्द आहे तो पसारा. आपल्या घरामध्ये जरी एखादा पाहुणा येणार असताना आई जर घरात आली ना, काय मुलीला पहिला प्रश्न करते, काय करून ठेवलंस इतका पसारा उचल तो पसारा, पहिला पाहुणे येणार आहेत. म्हणजे सहसा जीवनामध्ये वापरला जाणारा जो शब्द आहे ना तो पसारा म्हणजे ज्या वस्तू रोजच्या दैनंदिन कामकाजाच्या नसून इथं अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात त्याला आपण पसारा म्हणतो. तसा माणूस गेल्यानंतर त्याच्या ज्या नातेवाईक वस्तू असतात ना, जो त्यांच्यामध्ये जीव गुंतत असतो ना, गाडी, घर, बंगला, मोह माया, ज्याच्यामध्ये त्याने जीव गुंतवलेला असतो ना, तो सर्व पसारा ठरतो. म्हणून येर अवघा पसारा. आणि आपण ज्यांना माझं म्हणतो ना, ते तुम्हाला टाकून पळून जातात. अभंगाचं दुसरं चरण. टाकोनी पळती टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा
पाठ मोरे. आपण त्यांच्यामध्ये मोह गुतवतो, माया गुतवतो ना, ज्यांना आपलं म्हणतो ना ते आपल्याला टाकून पडतात. बघा तुम्ही म्हणतात ना टाकून पडतात, याला अपवादही आहे. अपवाद कसा आहे, जी माणसं गेली त्यांना सोडून द्या, जी माणसं निघून गेली आपल्यातून त्यांना सोडून घ्या. हे जो अभंग आहे तो जिवंत असलेल्या माणसांसाठी आहे, म्हणजे आपल्यासाठी, मेलेल्या माणसासाठी नाही. कारण असं आहे की आपण त्यांच्यामध्ये मोह गुतवतो, त्यांच्यामध्ये माया गुतवतो ना, ती आपली नाहीये हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण ते समजत नाही, म्हणून तुम्हाला जे जिवंत आहे बरं का त्यांच्यासाठी हा सांगण्याचा उद्देश आहे. जी गेली ती मागे बघायला आले नाही, कोण माझे कोण नाही. मी गेल्यानंतर माझी बायको जिवंत आहे की नाही हे मी बघायला नाही. तुमचंही तसंच आहे. माझी मुलं माझ्यासाठी काय करत आहे हे बघायला मी नाही. त्यांनी पुढे जाऊन माझ्यासाठी जीव जर दिला तर तो बघायला मी आहे का? नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंतच ती आहे. म्हणून महाराजांनी सांगितलंय त्यांचा प्रवास आहे ना तो फक्त कुठपर्यंत असतो, स्मशानभूमीपर्यंत. बायको असते ना ती उमऱ्यापर्यंत असते, मुलं जे असतात ना स्मशानापर्यंत असतात, भाऊबंद असतात स्मशानापर्यंत. तिथं सर्वजण आपल्याला सोडून देतात, आपला अंत्यविधी करतात. अंती होती पाठ मोरे. तुमचा एकदा अग्नी लागला ना, एकदा तुमचा अग्नी भडका झाला, पेटू लागला देह ना, ते सर्वजण पाठ फिरवतात, निघून जातात. तुमचा देह जळत असेल ना रॉकेल आणून टाकतील, पेट्रोल टाकतील, टायर आणून टाकतील नवीन. आता काळ दूर काढतील तुमच्यामधून, पण तुम्हाला पेटवल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्हाला पेटवल्याशिवाय लोक राहणार नाही. कारण अंती होती पाठ मोरे, सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पेटवून निघून जातील. पण तिथून पुढे तुमच्या सोबत येईल ना तो एकच ज्याच्या सत्तेनं तुमचं शरीर चालतं, ज्याच्या सत्तेने तुम्ही इथं वावरतात ना, तो एकाच पांडुरंग परमात्मा तुमच्या सोबत येईल. त्याच्यामुळे त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन तुम्ही केल्याशिवाय राहू नका. एकदा सर्वजणांना विनंती आहे, सर्वजण त्या पांडुरंग परमात्म्याचं एकदा भजन करा, प्रेमाने टाळी वाजवा, एकदा मोठ्याने जयघोष करा. विठोबा Bye.
यावं तुम्ही निघून गेले ना, एकदा का या देहातून तुमची आत्मज्योत निघून अनंतात विलीन झाली, त्यावेळेस सर्वजण तुमच्याकडे पाठ मोरे होतील, निघून जातील. नातेवाईक तुमच्या फक्त स्मशानापर्यंत येतील. तुम्हाला आग लागली, तुमचा देह जळू लागला ना, त्याच्याकडे बघायला कोणी येणार नाही. सर्व सुखाचे सांगती फक्त सर्वजण त्या ठिकाणी येतील. तुमच्या शेवटला कोणी अंती कामा येणार नाही. म्हणून महाराजांनी अभंगाचं तिसरं चरण सांगितलं, तुम्ही सुखाचे सर्व सुखाचे सांगती कोणी कामा नाही अंती. ज्यावेळेस तुम्ही मरण पावतात ना, त्यावेळेस तुमचा देह आत्मा हा तडपत असतो. माझ्या नातेवाईकांनी माझ्या जवळ यावं, माझ्या मुलीने माझ्या जवळ यावं, माझ्या मुलाने माझ्या जवळ यावं. सर्व तुमच्या जवळ येतील, पण सर्वजण अपेक्षा करतील, हे देवा, अरे हे देवा, किती माझ्या बापाला किंवा माझ्या आईला, माझ्या कोण नातेवाईकाला किती यातना होत आहेत रे. अरे देवा, यांना उचल, अरे यांना उचल. आवाज बंद झाला ना, शिवपुराण वाजतील, शिवपुराण वाजतील. जर तुम्ही बोलू शकत नाही ना, तर घुसकी लागली ना, शेवटला घुसकी लागते माणसाला मरते वेळेस. पाणी आणून देतील, कधी जाईल एकदाच असं म्हणतील. तुम्ही जर वृद्धापकाळाने तळफडत असतील ना, म्हणतील काय याने पसारा मांडलाय, काय याने घाण मांडलीये, अरे हा कधी मरण, अशी अपेक्षा करतील. सर्वजण फक्त सुखात तुमच्या सोबत राहतील. जोपर्यंत तुमचा देह असतो ना, जोपर्यंत जेव्हा देते घेते सर्व म्हणती माझे माझे. जेव्हा तुम्ही त्यांना पैसा द्याल, जेव्हा अडका द्याल, ज्यावेळेस त्यांना संपत्ती द्याल, त्यांच्या प्रत्येक कार्यात उभे राहाल, त्यांच्या अडचणीमध्ये तुम्ही जाऊन उभे राहाल, त्यांना प्रत्येक वेळेस मदत करत राहणार ना, त्यावेळेस म्हणणार माझा दादा आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मराल ना, ज्यावेळेस तुमचा अंत येईल ना, त्यावेळेस सर्वजण पळून जातील. ज्यावेळेस तुमच्यावरती वाईट वेळ येईल ना, त्या वाईट वेळेमध्ये तुमच्या सोबत कोणीच उभे राहणार नाही. जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे ना, सर्वजण म्हणतील माझा माझा. जेव्हा तुमच्याकडून सर्व संपत्ती निघून जाईल ना, कोणी कामा नाही आणती, सर्व निघून जातील, तुम्ही फक्त एकटे राहतील. ज्यावेळेस पैसा आहे ना, पैशामध्ये सर्वजण येऊन तुमच्या सोबत उभे राहतील. चुलत जरी असला ना, म्हणेल माझा सक्का भाऊ आहे. आत्याचा मुलगा असेल ना, तर म्हणेल माझा सक्का भाऊ आहे. कितीही लांबचा असेल ना वाड्यातील, आमच्या गावचा आहे, आमचा माणूस आहे, आमचा म्हणतील. पण तुमची वाईट अवस्था येऊ दे, एखादं चुकीचं कार्य तुमच्या हातून घडू दे, तुमची समाजामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये बदनामी होऊ दे, आम्ही त्याला ओळखत नाही म्हणून तीच माणसं तुमच्या विरोधात तुमच्या मागे पुढे तुमची बदनामी करतील. तुमची बदनामी केला आपण त्यांना वाईट म्हणायचं का? आपण त्यांना वाईट म्हणायचं नाही, कारण तो स्वभाव गुण आहे. मूळ स्वभाव जाईना. तुम्ही कितीही काही करा, मूळ स्वभाव हा माणसाचा जाणार नाही. तुम्ही त्याला कितीही शिकवलं तरी तो त्याच्यामध्ये बदल करून घेणार नाही. मग महाराज तुम्ही आतापर्यंत इतका मोठा कथाभाग सांगितला, तुम्ही आतापर्यंत सांगितलं जन्म काय, मरण काय. अहो जन्म मरण सांगितलं, पण मधलं काय, हे जे मधलं आहे ना, ते म्हणजे आयुष्य. मग ते आयुष्य कसं जगायचं? संत संगतीमध्ये जगायचं. संत संगतीत का जगायचं? संत संगतीत सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय मागू. देवाला मागायची गरजच नाही का? संतांच्या संगतीत जर राहिल्या ना, तुम्हाला दुसरं काहीच कमी पडणार नाही, काही मागण्याची गरज पडणार नाही. अहो तुमच्यात माझ्यात काही नातेवाईक आहे, काही संबंध आहे. सरळ आंब्याशी माझी काही नाळ जोडली, देवाशी माझी नाळ आहे, माझी गावाशी नाळ आहे, आईशी नाळ आहे. तुमच्याशी काय काही नसताना तुमच्या माझ्यामध्ये जे प्रेम निर्माण झालं ना, ती त्या ईश्वराची देणगी, ती त्या ईश्वराची देणगी. त्या ईश्वराच्या देणगीमधून तुमचे आणि माझे संबंध जुळले ना, हेच संबंध शेवटी काम आहे. मग संत तुम्ही असं का म्हणतात कोणी कामा नाही आणती? कारण सर्व कामं येतात. काय काम येतं? हेच तर काम येतं. तुमच्यातून माझ्यात जे घडलं ते प्रेम आहे, जे नामस्मरण आहे, याच्या जीवावर ते शेवटला माणूस हसत हसत मरतो, हसत हसत मरतो. काय प्रमाण आहे? शेवटीच्या मुका नाम आले मुका, तुका म्हणे सुका. शेवटच्या वेळी ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम आलं ना, ते देवाचं नाम आलं, त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. कारण तुका म्हणे सुका पार नाही. का पार नाही? तुमच्या माझ्या संगतीमध्ये जे घडलं ना, जे नामस्मरणात घडलं ना, जे देवाच्या नावात ताकद आहे ना, जे हरीचं नामस्मरण घडलं, जे चिंतन घडलं, त्या चिंतनाच्या जोरावरती मनुष्याला मृत्यूचं भय राहत नाही. आणि मृत्यूचं भय एकदम सोपं वाटतं. शेवटला हरिरूप होऊन जातो. हरिहून गावात नाचुंगी नाचुंगी असा प्रसंग त्यावेळेस निर्माण होतो. माणूस हसत असतो. लोक म्हणतात मरणाची वेळ आली तो हसतो, आणि मरता मरता आम्ही असू का? कारण आम्हाला माहिती आमचा देह कुठे जाणार आहे. देह कुठे जाणार आहे? ते हरिरूप होणार आहे. आणि हरिरूप होऊन अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे, ते सुख त्यावेळेस अनुभवाला मिळतं. का? कारण आयुष्यभर घसलेले आहे. जन्म आणि मृत्यू त्याचा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये त्या आयुष्यामध्ये जे केलंय ना, ते मरणाच्या वेळी काम येतं. आणि त्या मरणामध्ये माणूस हसत हसत निघून जातो. हेच आपल्याला करायचंय. मग हे संग येत नाही का? हे सोबत येतं. तुका म्हणे सुका पार नाही. मग हे कोणासाठी सांगितलं? कोणासाठी सांगितलं? अवघे सुखाचे सांगाती कुणी कामा नाही आणती. हे का सांगितलं? हे सांगितलं संसार दुःख मूळ विश्रांती. तुम्ही या संसारामध्ये गुंतलेले आहात ना, हा संसार दुःख मूळ आहे. आणि हा भव सिंधू आहे, सागर आहे.
दुःख किती आहे आपण सांगू शकत नाही. गल्लासामध्ये पाणी किती आहे हे मोजू शकतो, पण समुद्रातलं पाणी मोजू शकतो का? नाही मोजू शकत. समुद्रातलं पाणी मोजू शकत नाही, त्या समुद्रातल्या पाण्याप्रमाणे दुःख आहे. म्हणून दुःखाला कशाची उपमा दिली आहे? सागराची उपमा दिली. भवसिंधू, भव म्हणजे संसार आणि संसार म्हणजे संसार हा सागर दिले. संसार सागर, सागराची उपमा संसाराला दिली. आणि भवसिंधू म्हणजे संसार सागर, त्याच्यामध्ये दुःख किती हे सांगू शकत नाही. समुद्रातलं पाणी सांगू शकत नाही, संसारातलं दुःख सांगू शकत नाही. म्हणून भवसिंधू हा शब्दाचा उल्लेख दिला. तुका म्हणे सुका पार नाही, अंतकाळी ज्याच्या नामाले मुका. तुटला आयुष्याचा दोरा, यर अवघा पसारा. सगळे सोडून जातील, सगळे सोडून जातील. टाकोनी जाती रांडापोरे, अंती होती पाटमोरे. अंती होती पाटमोरे, अवघे सुखाचे सांगाती. कुणी कामा नाही अंती कोण येतं कामा. तर तुम्ही आम्ही आपण देव यांच्यामध्ये जी नाळ आहे ना तीच कामाला येते. चोका म्हणती भजती खोर, माझे माझे म्हणती घरारे. घर सुद्धा तुझं नाही, गाडी सुद्धा तुझी नाही. तू एकदा निघून गेला ना, तुझ्या देहातून एकदा देहावसान झालं ना, घरात अंघोळ सुद्धा घालते नाही, बाहेर काढून घेतात. किती लाखाचा बंगला बांधला, लाखाचं बाथरूम बांधलं, काचेचं बांधलं ना, तरी तुम्हाला अंती शेवटची जी अंघोळ आहे ना ती दारातच आहे, घरात कोणीच घालणार नाही. एकदा देह निघून गेला ना, आत्मा निघून गेला, ते दोन माती समान आहे. देह माती समान म्हणून बाहेर काढून घेतात, टाकून देतात. भूषण सुद्धा काढून घेतात. भूषणे ही घेती काढून या. अंगावर तुमच्या सोनं नाणं असेल ना ते सुद्धा काढून घेतील शेवटच्या वेळेस, आणि तुम्हाला अशा प्रकारे तुमचा शेवट करून टाकतील. धावत्या वेळामध्ये तुमच्या सर्व मायबापांच्या आशीर्वादाने अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचे शेवटचे 2 चरण तसं बघायला गेलं 3 चरण सोडवण्याची राहून गेली. फक्त पहिल्या चरणावरती आपण सविस्तर विश्लेषण केलं. टाकोनी जाती रांडापोरे, अंती होती पाटमोरे. हे चरण अवघे सुखाचे सांगती, कुणी कामा नाही अंती. चोका म्हणे भजती खोर, माझे माझे म्हणती घर. मुलांवरती बाळावरती जर बोलायला गेलं ना अजून 3 तास निघून जातील. नुसतं मुलं आणि बाळांवरती किती प्रकारचं दुःख आहे. भवसिंधू कसा आहे, भवसागर कसा आहे, त्यामधून तरुण जाण्यासाठी काय सांगितलं एवढं जरी सांगत बसलं तरी सकाळची 6 वाजल्याशिवाय राहणार नाही. पुढं अवघे सुख आणि दुःख काय याच्यावरती सांगायला तर वेळच नाही. सुख समाधान, प्रेमाविना नाही समाधान, याच्यावरती जरी बोलायला गेलं प्रमाण द्यायला तर बाबा आहेच आहे. इतके प्रमाण देतील का मला बोलायलाही वेळ देणार नाही, आणि मला बोलायला वेळ देणार नाही, तुमचाही वेळ जाईल. कीर्तन नियमामध्येच करावं. 2 तास झाले, तुम्ही तुमचे चेहरे व्यवस्थित आहे, कमी व्हायच्यात आपण समजून घ्यावं, आपल्याला पूर्ण विराम देऊन गेलं. ज्ञान 2 तासातच असतं, 2 तासामध्ये द्यावं. कारण जास्त जर दिलं तर डोक्यावरून जातं, आणि जास्त कमी जरी दिलं तर म्हणता काहीच नाही. वेळेमध्येच सर्व गोष्टी वेळेमध्येच झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे धावत्या वेळेमध्ये तुमच्यापर्यंत माझ्या मनापासून किंवा माझ्या चिंतनातून, अभ्यासातून जितकं काही चिंतन केलं, तुमच्या आमच्या आशीर्वादातून, तुमच्या प्रेमातून, आशीर्वादातून जे काही शिकलो ते सर्व तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग चोखोबारायांचा घेतला, चोखोबारायांचा घेतला, आणि त्या अभंगावरती सूक्ष्म चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे काही मी तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं असेल ते तुमचंही, माझं नाही. कारण तुम्हीच मला शिकवले. चुकलं असेल ते मी तुमचंच आहे, माझं काही नाही. चांगलं तुमचं आहे मग वाईट का मी माझं बरोबर आहे का नाही? चांगलं तुमचं मग वाईट माझं का ते बी तुमचंच आहे. ते तुम्ही सांगा, सुधरून घ्या पुढच्या टायमाला. विठाला विठाला चांगलंही तुमचं आहे, वाईटही तुमचं आहे. चुकलं असेल तुमचं बाळ, चांगलं सांगितलं असेल तुमचंच बाळ, तुमचंच लेकरू आहे. आतापर्यंत इथपर्यंत सांभाळा, इथून पुढे सांभाळा, आणखी शिकवण्याचा प्रयत्न करा, मार्गदर्शन करा. तुमच्या मार्गदर्शकातून तुम्ही इथपर्यंत येण्याचा प्रयत्न केला, इथपर्यंत आलो. इथून पुढचाही प्रवास तुमच्या मार्गदर्शनामध्ये, तुमच्या प्रेमातून, तुमच्या ज्ञानातून हो. काही चुकत असेल तर मला उदाहरणाने सांगा, मी माझ्यामध्ये नक्कीच बदल करण्याचा प्रयत्न करून घेईल. आणि जर व्यवस्थित होत असेल तर शाबासकीची थापही द्या, म्हणजे आणखी बरं वाटेल. तुमच्याबरोबर, तुमच्या प्रेमातून, गावातून सर्व जी मंडळी उपस्थित राहिली सर्वांचा नामोल्लेख करणं हे शक्य नसल्यामुळे सर्व साधू गुरुबंधू मंडळी, आई, माझे वडील, माझे बाबा, माझ्या आत्या, सर्व नातेवाईक, माझा परिवार इथे समोर बसलाय, तर सर्वांच्या चरणी दंडवत करतो, नमस्कार करतो. माझी सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. त्याचबरोबर या सेवेसाठी उपस्थित राहिलेले भक्त महाराज सचिन महाराज ठोलर, उत्कृष्ट मृदुंगाचार्य. बाकी महाराज मंडळीची नावं घेणं म्हणजे जरा हेच आहे, पण असं आमचे बाबा छोटे या शरद बाबांच्या ज्ञानातून, त्या शरद महाराजांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या या सुंदर मुली, त्यांनी सुंदर पद्धतीने साथ केली. आमचे नाना 2 तास उभे राहिले, त्यांनी एक 4 म्हणायची आमची विनंती होती. वेळ असेल तर बाबा त्यांच्याकडून म्हणूनच घेते. कृष्णा महाराज ढोंडर बाबा, शरद बाबा, तुकाराम बाबा, सर्वांच्या चरणी माझी झालेली सेवा अर्पण करतो. आमची प्रिया दिदीने तिथून शेवटला पहिले झोपली 15 मिनिटं, पण नंतर तिने सुंदर पद्धतीने कीर्तन ऐकलं. त्याचबरोबर तुम्ही सर्वजण असे एकदम टवटवीत राहिले म्हणून मी बोललो, तुम्ही सर्वजण फ्रेश बसले म्हणून मी बोलू शकलो. ही सर्व सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो.
आज कैलासवासी रामचंद्र सुखदेव खाटेकरे बाबांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने 13व्या आदल्या दिवशीच्या रात्रीच्या कार्याच्या निमित्ताने या कुटुंबाने बाबांचे 2 मुलं असतील, दुःखद प्रसंग आहे, सर्वांच्या दुःखामध्ये सामील होणं, दुःखात सहभागी होणं हे शिकायचं जर असेल तर या गावाकडनं शिकावं. कारण आमच्या भागामध्ये ना सर अशी प्रथा आहे, एखादा मनुष्य जर गेला ना तर 10 दिवस, आमच्याकडे 10व्याची प्रथा, तुमच्याकडे 13व्याची, 10 दिवस त्या गावातील फक्त म्हणजे भाऊबंद असतं, भाऊकीची जवळची, ती जवळचीच माणसं भाकरी घेऊन शिदोरी घेऊन जातात, ते एकत्रच बसतात, खातात, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात, पण पूर्ण गाव येत नाही. मी तर कितीतरी दिवसापासून येतो ना, बघतोय कुणीही असो, कोणताही मनुष्य असो, कोणताही असो, वाडा बिडा काही नाही आमच्यासारखा, तिथं सर्व गाव एकत्रित येतो, सर्व गाव त्या दुःखात, गावाच्या दुःखात सामील होतो आणि असे सुंदर असे नामसंकीर्तन सोहळे घडून घेतात. खरंच माझ्यासाठी सोडा, आमच्या गावासाठी सोडा, पण तुमच्या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. असं तुमच्या गावामध्ये उत्कृष्ट कार्य घडत असतात ते बघून खूप होतं. मला बी वाटतं आमच्याकडे पण असं हो, तिथून पुढे खरंच तुमच्याकडून शिकून घेऊन आमच्याकडे करण्याचा असा प्रयत्न करणार आहेच आम्ही नक्की. असेच कार्यक्रम करत जा आणि ह्या नामसंकीर्तनातून खरंच इतकी मोठी ऊर्जा निर्माण होते ना, ते जे कुटुंब आहे ना, त्या कुटुंबावरती इतकं मोठं दुःख असतं, पण ते दुःख त्यांना क्षीण वाटू लागतं. कारण इतके मोठे दुःख या संसारामध्ये आहे की त्यांना कसं कळतं, ते नामसंकीर्तनातून कळतं का बाबा इतकं दुःख या संसारात घडलेलं आहे. मग आपल्या समोर काय, जो आला तो एक दिवस जाणार आहे. मनुष्य जन्माला आला, जे जे दृष्टी दिसे ते सर्व नासे, जे जे आपल्या डोळ्याला दिसते ना ते एक ना एक दिवस जाणार आहे. आज त्यांच्यावरती दुःख, उद्या आपल्यावरती येणार आहे, आज आपल्यावरती, उद्या तुमच्यावरती येणार आहे. हे सर्वांवरती एक ना एक दिवस दुःख येणार आहे. त्या दुःखामध्ये सहभागी कसं व्हायचं, सहभागी होऊन त्यांना श्रद्धांजली कशी अर्पण व्हायची हे तुमच्याकडून शिकावं. मी एकदम सुंदर कार्यक्रम केला. बाबांचं देहावसन होऊन मला वाटतं 7:04 बाबांचं देहावसन होऊन गेलं. त्यानंतर सुंदर असा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. बाबांना सर्व खाटेकर परिवार तसेच ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर 15/4/2023 हरिभक्त पारायण शरद महाराज बिन्नर यांनी आपल्याला या ठिकाणी उत्कृष्ट साथ दिली. त्यांचं सुंदर असं कीर्तन झालं आणि कीर्तनातून त्यांनी बाबांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि आज 18 तारखेला ही उत्तर कार्याची सेवा या कुटुंबाच्या 2 मुलं आहेत ना बाबांना, 2 मुलं आणि 3 मुली, असा 5 मुलांचा आणि त्या आई बाबांचा संसार, त्या आईवरती काय दुःख असेल की आपण तिच्या दुःखामध्ये सर्वजण सामील आहोत. आई तू घाबरू नको, आम्ही सर्वजण तुझ्या दुःखामध्ये सामील आहोत. तुझ्या मुलांवरती, तुझ्यावरती जे काही दुःख आहे ना बाबा गेल्यानंतर, त्या दुःख आम्ही समजू शकतो. आम्ही तुझ्या दुःखामध्ये नाही सामील, एवढं पूर्णपणे तुझं दुःख आम्ही नाही समजून घेऊ शकलो ना, पण तुझा काहीतरी तीळ मात्र दुःख आम्ही समजून तुझ्या दुःखामध्ये सामील होतोय. आई काळजी करू नको, या जीवनामध्ये एक दिवस येणार आहे. बाबा गेले, तुम्हालाही जायचे, मलाही जायचे, सर्वजण या जीवनातून निघून जाणार आहे. पण माणसासाठी जे उभं राहतं ते म्हणजे प्रेम. म्हणून तर संतांनी म्हणलं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. जीवनामध्ये फक्त कमवायचं जर असेल ना, फक्त समाधानच मिळवायचंय, तर ते समाधान आज दिसतंय. समाधान आज जास्त सर्व जे उपस्थित मंडळ आहे ना, आप्त मंडळ आहे, नातेवाईक मंडळ आहे, गावातील मंडळ आहे ना, त्यांच्या प्रेमातून दिसतंय. हे सर्व प्रेम तुमच्या मागे उभे आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही. आई तुमच्यावरती कोणताही प्रसंग आला ना, या सर्व जनतेसमोर तुम्ही एका दिवशी सांगा, सर्वजण तुमच्यासाठी उभं राहिल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आम्ही सर्व तुमच्या दुःखामध्ये सामील आहोत. तुम्ही माझ्या वाट्याला, या गरीबाच्या पामाराच्या वाट्याला ही सेवा आणून दिली. अज्ञानी माणूस आहे मी, अज्ञानी काहीच नाही. हा या सर्व साधक मंडळींनी उभे केले, धोतर घातले आणि ते जीन्स पॅन्ट शिवाय घालीत नव्हतं ना, आज धोतर उभे केले. काहीतरी असेल पुण्य, माझं पूर्वजन्मी पुण्य केलं असेल. या सर्व मंडळाच्या आशीर्वादातून, बाबांच्या कृपेतून. आता कसं आहे, ही सर्व मंडळ घेऊन ट्रेंड तर करू शकत नाही, शिकू शकत नाही. वेळोवेळी मागे पुढे उभा राहाय, सांभाळीत आलिया आघात निवारावे, अशा प्रकारे आमचे बाबा आमच्या मागे पुढे उभे असतात. कंटिन्यू मागे पुढे उभं राहून कोणत्या कीर्तनातच नव्हे तर सांसारिक, व्यावहारिक, पारमार्थिक जीवनामध्येही मला साथ करत असतात. बाबांच्या बद्दल कितीही जरी बोलत तरी कमीच आहे. मी जरी माझा जीव जरी त्यांच्यावरती वाहून टाकला तरी तो सुद्धा कमीच आहे. असे आमचे बाबा आमच्या मागे उभे असतात. मी कधीच त्यांची स्तुती करत नाही बरं का, पण आज मला खरंच करू वाटलं. कारण तुम्ही सर्व कुटुंब त्यांच्या मागे उभे आहेत ना, तसं माझंही कुटुंब माझ्या मागे तुमच्या सर्वांच्या रूपाने, बाबाच्या रूपाने माझ्या मागे आहे. हा मला अभिमान वाटतो आणि अभिमानाच्या जोरावरती मी आज आहे. तर मी संपून गेलो होतो, मी संपलो होतो, मी पूर्णपणे खचलो होतो. तुमच्यामुळे उभा आहे. असाच कृपा आशीर्वाद माझ्यावरती ठेवा, अशी कृपा माझ्यावरती ठेवा. मला तयार करा, मला शिकवा आणि जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा माझ्या हातून अशी सेवा करून घ्या. अशी झालेली सेवा परमात्म्याच्या, गुरूंच्या, तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि मी सेवा संपवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.